नमस्कार. कोरोनाचं आक्रमण हे सामान्य लोकांसाठी जितकं नवीन होतं, तितकंच ते वैद्यकीय क्षेत्रासाठी सुद्धा. या आजाराला समजून घेण्यासाठी वैज्ञानिक पातळीवर, वैद्यकशास्त्राच्या पातळीवर ज्या व्यक्तींनी कोरोना संशोधनासाठी योगदान देऊन त्या ज्ञानाचा उपयोग मानवजातीच्या कल्याणासाठी, पेशंटच्या उपचारासाठी व्हावा म्हणून दिवस-रात्र प्रयत्न केले, त्या सर्व ज्ञात व अज्ञात कर्मयोग्यांना माझा प्रणाम. आजचा जो विषय आहे पॅथोजेनेसिस आणि आधुनिक निदान पद्धती, तर हा टेक्निकल विषय आहे तसा. या विषयातील मराठी भाषेचा जो शब्दकोश आहे, त्याच्या मर्यादा लक्षात घेऊन आपण हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न कराल, ही माझी अपेक्षा. तर आपण सर्वप्रथम कोरोना संसर्गात कुठल्या चाचण्या आवश्यक असतात, ते आपण पाहणार आहोत. ही बाब लक्षात घ्यावी लागेल, की ह्या सगळ्या चाचण्या, ह्या टेस्ट ह्या रक्तावर केलेल्या चाचण्या आहेत. रक्ताच्या नमुन्यावरती केल्या जाणाऱ्या ह्या टेस्ट आहेत. ह्या डायग्नोस्टिक टेस्ट नाही आहेत. आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलंय, की डायग्नोस्टिक टेस्ट कुठल्या असतात. मग त्या अँटिजेन टेस्ट असेल किंवा आर-टी-पी-सी-आर असेल इत्यादी. पण ह्या ज्या चाचण्या आहेत याला इन्फ्लेमेटरी बायोमार्कर्स असं आपण म्हणतो. तर हे मार्कर्स कुठले आहेत, त्यांची टेस्ट कधी करायची, रुग्णाच्या आजाराशी त्यांचा काय संबंध आणि स्पेशल केसेसमध्ये काय मार्कर्स असतात इत्यादीची माहिती आपण घेणार आहोत. सर्वसामान्यांना हा प्रश्न पडेल, की आता निदान झालंय कोरोना आहे म्हणून, तर मग पुढच्या चाचण्या करण्याची काय आवश्यकता आहे? कशासाठी करायच्या? आपल्या सर्वांना माहिती आहे, की 100 पेशंट मधून 80 केसेस ह्या सौम्य स्वरूपाच्या असतात. त्या आपोआप त्या केसेस बऱ्या होतात. 15% केसेसमध्ये हा आजार मध्यम ते तीव्र स्वरूपाचा असतो आणि 5% केसेसमध्ये तो क्रिटिकल किंवा अतिगंभीर स्वरूपाचा आजार म्हणून समोर येतो. आता कुठल्याही आजारावर उपचार करताना डॉक्टरांना फक्त लक्षणे बघून उपचार सुरू करता येत नाही किंवा प्रयोगशाळेतील चाचण्यांचे रिझल्ट बघूनही फक्त उपचार सुरू करता येत नाही किंवा एक्स-रे, सीटी स्कॅन बघूनही फक्त सुरू करता येत नाही. तर ह्या तिन्ही गोष्टींचा सारासार विचार करून, एकत्रितपणे विचार करून मगच उपचाराची दिशा ठरवावी लागते आणि म्हणूनच प्रयोगशाळेतील चाचण्यांचं महत्त्व हे अतिशय अधोरेखित करावं लागतं. त्यासोबतच एक्स-रे किंवा सीटी स्कॅनचंही महत्त्व त्याचप्रमाणे असतं. ते लक्षणांच्या सोबत जेव्हा एकत्रितपणे पाहिलं जातं, तेव्हाच उपचाराची दिशा ठरवता येते. चाचण्या का करायच्या? कोरोनामध्ये ह्या इतर चाचण्या ज्या बोलतोय आपण, त्या का करायच्या आहेत? तर आता म्हटल्याप्रमाणे ह्या आजाराची तीव्रता ओळखण्यासाठी. कारण तुम्हाला माहिती आहे, की कधी-कधी काहीच होत नाही पेशंटला आणि कधी-कधी अचानकच हा गंभीर होतो. तर ह्या आजाराची तीव्रता ओळखण्यासाठी याचा उपयोग होतो. त्याशिवाय जी अतिगंभीर परिस्थिती आहे, ज्यामध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरू होते आणि मग पेशंट गंभीर होऊन परत नॉर्मलला येण्याचा चान्स कमी असतो. ज्याला आपण रक्ताच्या गुठळ्या होणं किंवा रक्त गोठणं म्हणतो. ती प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच जर त्याच्यावर नियंत्रण ठेवता आलं, तर पेशंटला जास्त चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट मिळू शकते. त्याही गोष्टीसाठी टेस्टचा उपयोग होतो. म्हणजे एकंदरच या आजाराचा रोग ओळखण्यासाठी किंवा ज्याला आपण प्रोग्नोस्टिकेशन म्हणतो, त्यासाठी ह्या इतर टेस्टचा उपयोग होतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की आजारातून बाहेर पडणारे रुग्ण निश्चितपणे ओळखण्यासाठी, की जे रुग्ण इतर बाकी त्यांच्या सर्व गोष्टी नॉर्मल आहेत, फक्त थोडासा ताप येऊन गेलाय किंवा काय, ते निश्चितपणे ओळखून त्यांना पुढील ट्रीटमेंट टाळता येऊ शकते किंवा पुढील तपासण्यांचीही गरज पडत नाही. अजून एक मुद्दा आहे, की इतर संसर्ग कोरोना आजारामध्ये इतर सुद्धा संसर्ग होऊ शकतात, जसे की बॅक्टेरियल इन्फेक्शन्स म्हणजे जीवाणूचे आजार. तर ते होतायत का हेही ओळखण्यासाठी या चाचण्यांचा उपयोग होत असतो. अजून काही गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल, जसे की रिस्क फॅक्टर्स. मग सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी खूपदा ऐकलेलं आहे, की डायबिटीसमध्ये कोरोनाचा धोका जास्त आहे. तर डायबिटीस असेल किंवा हृदयाच्या शस्त्रक्रिया झालेल्या असतील किंवा हृदयाचे इतर आजार असतील, किडनीचे इतर आजार असतील, कॅन्सर पेशंटमध्ये ज्यांच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती ऑलरेडी कमी झालेली असते इतर अनेक कारणांनी, ज्या रुग्णांना फुफ्फुसाचे जुने आजार आहेत, तेही पेशंट किंवा वार्धक्यातील इतर आजार किंवा वार्धक्य इटसेल्फ. तर ह्या सर्व आजारांमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि म्हणून निदान झाल्यावरती इतर चाचण्यांची गरज
पडू शकते आणि त्या केसनुसार कुठल्या चाचण्या करायच्या हे ठरवलं जातं. चाचण्या कधी करायच्या? तर ज्यांना सारखा ताप येतोय, उलट्या जुलाब होतायत, ऑक्सिजनची पातळी 94च्या खाली आली आहे आणि इतर काही गोष्टी बघून चाचण्या करणं ठरवायला लागतं. गृहविलगीकरणामधील रुग्णांना खरं पाहिलं तर चाचण्यांची गरज नाही. पण आता सांगितल्यासारखं जर रिस्क फॅक्टर्स असतील तर गरज पडते. अदरवाईज साधारणपणे गृहविलगीकरणातील सौम्य केसेसला चाचण्यांची गरज पडत नाही. त्या चाचण्यांचं आपण थोडक्यात वर्गीकरण करूया. सौम्य ते मध्यम लक्षणांसाठी 2 अतिशय साध्या आणि महत्त्वाच्या टेस्ट आहेत. एक आहे सीबीसी, ज्याला कंप्लीट ब्लड सेल काउंट म्हणतो, रक्तपेशीचे विश्लेषण. तर ह्यामध्ये सहसा करून लिम्फोसाइट कमी झालेले आढळतात. लिम्फोसाइट ह्या रक्तातील पांढऱ्या पेशीचा एक प्रकार आहे. त्याला लिम्फोपेनिया आपण म्हणतो. तर कोरोनामध्ये लिम्फोपेनिया झालेला आढळून येतो. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे प्लेटलेट्स कमी होणं, रक्तकणिका कमी होणं, ज्याला थ्रोम्बोसाइटोपेनिया आपण म्हणतो. तर असे 2 चेंजेस ह्या सीबीसी मध्ये दिसू शकतात. दुसरी आणि अतिशय महत्त्वाची टेस्ट आहे ही सीआरपी, सी रिएक्टिव्ह प्रोटीन. त्याबद्दल आपण विस्तारानं पुढे बोलणार आहोत. तत्पूर्वी अजून काही गोष्टी आपल्याला बघायच्यात. ह्या 2 टेस्ट ह्या अतिशय कॉमनली कधी-कधी गृहविलगीकरणातील पेशंटसाठी सुद्धा केल्या जाऊ शकतात किंवा अगदीच आज टेस्ट पॉझिटिव्ह आले, काही सिम्प्टम्स नाहीयेत, पण ह्या 2 टेस्ट करून बघूया, असंही या 2 टेस्टच्या बाबतीत होऊ शकतं. म्हणून ह्या 2 चाचण्या महत्त्वाच्या आहेत, सीबीसी आणि सीआरपी. त्याशिवाय आवश्यकतेनुसार एलडीएच, एसजीपीटीओटी ज्याला लिव्हर फंक्शन टेस्ट आम्ही म्हणतो, क्रिएटिनिन ही किडनी फंक्शन टेस्ट आहे, डी डायमर आपण विस्ताराने प्रत्येक टेस्ट बद्दल पाहणार आहोत. इंटरल्युकिन 6 अशाही टेस्ट केल्या जाऊ शकतात. दुसरं म्हणजे रुग्णालयात भरती केलेल्या रुग्णांसाठी टेस्टची एक लिस्टच असते. सीबीसी तर आलेलेच आहे त्यात. लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, इलेक्ट्रोलाइट्स, रक्तातील क्षारांची तपासणी करायला लागते, डी डायमर, प्रोकॅल्सिटोनिन कधी-कधी करायला लागतं आणि ब्लड शुगर लेवल. पेशंट आधीपासूनच डायबिटिक असेल किंवा आता स्टेरॉइड इंजेक्शनमुळे आणि इतर औषधांमुळे त्याची शुगर लेवल वाढलेली असेल तर तर पुढे जाण्यापूर्वी या सगळ्या ब्लड टेस्ट आहेत. आतापर्यंत ज्या आपण इथे मेन्शन केल्या त्या सगळ्या ब्लड टेस्ट आहेत आणि ह्या रक्ताच्या नमुन्यावर केल्या जातात. तर नॉर्मली सुद्धा हे घटक रक्तामध्ये असतातच की. पण त्यांच्या त्या मर्यादेत ते असतात, म्हणजे नॉर्मल रेंजमध्ये असतात. मग असं काय होतं, की हे घटक रक्तातले वाढायला लागतात? हे घटक वाढण्याची जी प्रक्रिया आहे, त्याला पॅथोजेनेसिस आपण म्हणतो. ते कोरोनामध्ये काय पॅथोजेनेसिस होतं, की जेणेकरून हे एक-एक टेस्ट, हे एक-एक घटक वाढले जातात आणि ते एबनॉर्मली जास्त होतात. ते आपण बघूया. ह्यातल्या काही टेस्ट ज्या आहेत, आता ह्या टेस्ट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. जसं केमिल्युमिनेसन्सनी काही टेस्ट केलेल्या जातात. प्रोकॅल्सिटोनिन आणि इंटरल्युकिन. काही टेस्ट ह्या कॉग्लोमीटरनी केलेल्या जातात, जशी डी डायमर असते. अशा वेगवेगळ्या पद्धतीने ह्या टेस्ट केल्या जाऊ शकतात. आता ह्या चाचण्यांचा संबंध कोरोनाच्या वाढत जाणाऱ्या आजाराशी कसा आहे, हे पाहण्यापूर्वी म्हणजे त्याचं पॅथोजेनेसिस पाहण्यापूर्वी आपण एका बेसिक मूळ प्रक्रियेकडे जाऊया. त्याचा थोडासा अर्थ समजून घेऊया, म्हणजे पुढचं पॅथोजेनेसिस समजायला आपल्याला सोपं होईल. कुठल्याही आजाराच्या मुळाशी इन्फ्लेमेशन ची एक प्रक्रिया असते. ज्याला मराठीत आपल्याला असं म्हणता येईल, की शरीराला कोणत्याही प्रकारची इजा किंवा जीवाणूंचा, विषाणूंचा शिरकाव किंवा मार लागला एखाद्या भागावर, तरी शरीराच्या त्या भागाची किंवा अवयवाची जी प्रतिक्रिया होते किंवा तिथे जो निर्माण झालेला प्रतिसाद असतो, त्याला आपण इन्फ्लेमेशन म्हणू शकतो. तर त्याची लक्षणं त्या भागावर सूज येणे, वेदना होणे, दाह, जळजळ, आरक्ततेत वाढ अशी ही लक्षणं असतात. हे खूप इंटरेस्टिंग आहे. इथे आपण पाहू शकतो, की जीवाणूंचा इथे शिरकाव होतो शरीराच्या या भागावरती. इथे जखम झालेली आहे आणि हे जीवाणू आत शिरू पाहतात. त्यांचा सुगावा लागल्याबरोबर इथे काही पेशी लगेचच कार्यान्वित होतात. त्यात एक असतात रक्तपेशी, रक्तातल्या पांढऱ्या पेशी. त्या रक्तवाहिनीतून बाहेर येतात, त्याच्या प्रक्रियेतून, विशिष्ट प्रक्रियेतून आणि त्यांची दखल घेतात.
तिथे जे जीवाणू किंवा विषाणू आलेत त्यांची दखल घेतली जाते. त्यांना आत घेतलं जातं. एंडोसायटोसिस, फॅगोसायटोसिस. त्यांच्या मदतीला इतरही त्या भागातील सैनिक पेशी येतात. ज्याला मास्ट सेल म्हणतो, मॅक्रोफाज म्हणतो, अशा सैनिक पेशी येतात आणि त्यांच्यातून मग सायटोकाईन नावाचं हे द्रव्य स्रवलं जातं, जे परत पुन्हा या जीवाणूंवर, विषाणूंवर हल्ला करण्यास उपयोगी पडतं. तर ही सगळी एक अशी मिळून केलेली ही एक प्रक्रिया असते, म्हणून ह्यांना आपण सैनिक पेशी म्हणतो. तर थोडक्यात जीवाणूंचा किंवा विषाणूंचा शरीरात शिरकाव, रक्तातील पांढऱ्या पेशी व अवयवातील सैनिक पेशींचं एकत्रीकरण, मग ह्यांच्यातून रिलीज झालेले सायटोकाईन द्रव्याची निर्मिती व परत त्यांच्या मदतीने ह्या पेशींचा ह्या जीवजंतूंवर हल्ला आणि मग जीवजंतूंचा नायनाट, अशी ही साधारणपणे प्रक्रिया असते. त्यामुळे थोडासा मार लागला तरी आपलं फारसं काही बिघडत नाही. शरीर त्याची दखल घेऊन त्यातून आपल्याला बरं करतं. तर हे सायटोकाइन्स जे आहेत ते पुढे आपल्याला समजून घेण्यासाठी इथे मुद्दाम मी दाखवते, की हे असे रिलीज होतात ह्या पेशींमधून. सायटोकाइनची निर्मिती ही खरं तर उपकारक आहे आपल्या शरीरासाठी. पण जेव्हा हे अतिप्रमाणात निर्माण होतं, अनियंत्रित निर्मिती होते, तेव्हा ती नक्कीच अपायकारक होऊन बसते. ती कशी अपायकारक होते आणि मग कुठल्या टेस्ट वाढतात त्याच्याने, हे आपल्याला हळू-हळू पाहायचंय. तर अशा प्रकारचं हे इन्फ्लेमेशनची ही प्रक्रिया, रक्तातील पांढऱ्या पेशी, त्या सैनिक पेशी त्या भागातील मिळून जीवजंतूंवर केलेला हल्ला आणि त्यांचा केलेला नायनाट. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सायटोकाइन्स व इतर काही रासायनिक घटक असतात, ज्याला किमोकाइन्स म्हणतात. हे वेगवेगळी असंख्य नावं आहेत त्यांची. ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टर असतो, इंटरल्युकिन्स असतात वेगवेगळे. ह्या सगळ्यांची निर्मिती होते आणि ही निर्मिती काय करते हे आपल्याला पाहायचंय. तर जेव्हा इथे हा कोविड व्हायरस आपल्या शरीरातील पेशींशी बांधला जातो, जेव्हा त्याचा संयोग इथे होतो, आपल्याला माहिती आहे की त्या व्हायरसचं दुसरं नाव सार्स कोव्हिड 2 आहे. तर त्या एपिथिलियमशी एसी रिसेप्टरला तो जेव्हा बांधला जातो, तेव्हा त्याची वाढ व्हायला लागते, विभाजन व्हायला लागतं. या विभाजनाच्या फेजमध्ये ह्या पायरीवरती ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, त्यांच्याकडून ते व्हायरल इन्फेक्शन क्लिअर होण्याचा प्रयत्न होतो किंवा ते क्लिअर केलं जातं. म्हणजे इम्युनिटी चांगली आहे आणि सौम्य केस आहे असं आपण म्हणतो. पण तसं जर झालं नाही, तर तो व्हायरस पुढे-पुढे जाऊन जास्त विभाजन करून तो खाली जाऊन लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे लंग्स पर्यंत, फुफ्फुसापर्यंत जातो आणि तिथे फुफ्फुसातील पेशींवर पुन्हा त्याचा संयोग होऊन पुन्हा 2 प्रकारे त्याची पुढची प्रक्रिया होते. एकामध्ये सायटोकाइन्स तयार होतात. तेही प्रोटेक्टिव्ह असतात. त्या सायटोकाइन्समुळे पांढऱ्या पेशी तिथे जमा होतात, जसं की न्यूट्रोफिल्स, CD4 आणि CD8 लिम्फोसाइट्स ह्या जमा होतात आणि ह्या सगळ्या मिळून पुन्हा एकदा लंग्समध्ये गेलं, फुफ्फुसामध्ये गेला व्हायरस तरी सुद्धा तिथून सुद्धा व्हायरल क्लिअरन्स करण्याचा प्रयत्न करतात. पण जर असं झालं नाही काही कारणांनी, तर हे व्हायरल रिप्लिकेशन हे वाढत-वाढत जातं. विषाणूंची वाढ ही वाढत-वाढत जाते आणि ते होऊन पुन्हा फुफ्फुसातील पेशींचा नायनाट व्हायला लागतो अनेक प्रक्रिया गुंतागुंतीच्या प्रक्रियांमधून आणि मग शेवटी ARDS किंवा अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम हा त्या स्वरूपात पेशंटला होतो आणि पेशंट अतिशय गंभीर झालाय असं आपण तेव्हा म्हणत असतो. तर ह्याचा थोडक्यात सारांश आपल्याला असा सांगता येईल सोप्या भाषेत, की नाकातील पेशींशी व्हायरसचा झालेला संयोग ACE2च्या माध्यमातून. हे ACE2 काय आहे मी पुढच्या स्टेपमध्ये सांगणार आहे. तेव्हा अल्प प्रतिकारासह विषाणूंची विभाजन वाढ झाली, श्वसन संस्थेत प्रवेश झालाय. तिथून फुफ्फुसांच्या पेशींवर संसर्ग झालाय. त्याच्यानंतर इंटरल्युकिन 6 हे तिथं निर्माण झालेलं आहे. एकीकडे पांढऱ्या पेशी कार्यरत होऊन प्रतिकाराचा यशस्वी प्रयत्न झालाय, तर दुसऱ्या बाजूला विषाणूंची वाढ अनियंत्रित होऊन त्यांनी फुफ्फुसातील पेशींना केलेली इजा अतिगंभीर होऊन पेशंटला अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम झाला आहे. असं याचं थोडक्यात पॅथोजेनेसिस आहे. तर हा व्हायरस आता पहिल्या लेक्चरमध्ये डॉक्टर नागोबा सरांनी ह्या व्हायरस बद्दल इत्थंभूत माहिती तुम्हा सगळ्यांना दिली आहे, की त्याचे प्रोटीन्स काय असतात, त्याचं स्ट्रक्चर काय असतं आणि तो कशा प्रकारे काम करतो. त्यामुळे त्याच्या खोलात न जाता आपण थोडंसं पुढे जाऊया. तुम्हाला सगळ्यांना माहिती घ्यायचे ते 4 प्रोटीन्स असतात. एक म्हणजे एस स्पाइक प्रोटीन इथलं ह्या त्याच्या काट्यांवरचं, मेम्ब्रेन प्रोटीन, एन्व्हलप प्रोटीन आणि न्यूक्लिओकॅप्सिड. याच्या डिटेलमध्ये जायचं नाही आपल्याला. हा व्हायरस इथे आलाय, ही आपली शरीरातील पेशी आहे. त्याचा हा ACE नावाचा रिसेप्टर आहे. हा घटक
बऱ्याचशा पेशींच्या पृष्ठभागावर हा चिकटलेला असतो. पर्टिक्युलरली विशेषतः फुफ्फुसातील पेशींच्या पृष्ठभागावर हा जास्त करून दिसून येतो. म्हणून कोरोना व्हायरसला फुफ्फुसात जायला जास्त आवडतं. कारण तिथे त्याचं स्वागत होतं. तिथे त्याला बऱ्याचशा गोष्टी करायला मिळतात. तिथे त्याला या पेशींशी संयोग करायला मिळतो आणि त्याचं काम करायला मिळतं. म्हणून त्याला फुफ्फुसांना डॅमेज करायला जास्त आवडतं. तर हे टार्गेट सेल बाइंडिंग म्हणतो ह्याला आपण. ACE2 नावाचा हा घटक आपल्या शरीरातील पेशींवर आहे. त्याच्याशी ह्याचा संयोग झालेला आहे. त्यानंतर फुफ्फुसाच्या शिवाय हा व्हायरस आतडी, मूत्रपिंड आणि रक्तवाहिन्यातील पेशींशी सुद्धा याचा संयोग होऊ शकतो आणि तिथेही तो त्याचं पॅथोजेनेसिस दाखवून देतो. तर ह्याच्या पुढे जाताना आपल्याला हे पाहायचंय की परत एकदा थोडक्यात हे समजून घ्यायचंय की विषाणूचा संसर्ग शरीर पेशीच्या आत प्रवेश झालाय, त्याच्यानंतर संयोग आणि विषाणूंची वाढ आणि नंतर नवीन संसर्गासाठी पुन्हा हा व्हायरस इथे तयार झालाय. या सगळ्या सायकल मधनं जाऊन पुन्हा नवीन संसर्गासाठी व्हायरस तयार आहे. त्याच्याजवळ अतिशय जास्त प्रमाणात अजून व्हायरल पार्टिकल्स आहेत, जे की पुन्हा काही लोकांना इन्फेक्ट करणार आहेत. तर जसं मी म्हटलं, की आपण एकेका टेस्टकडे विस्ताराने जाऊया. तर ही महत्त्वाची टेस्ट आपण बघूया CRP. मला वाटतं CBC ही टेस्ट जी असते, ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन, रक्तातल्या पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स वगैरे दिसतात. ती आपल्या सगळ्यांना केव्हा ना केव्हा करावी लागलेलीच असते. त्यामुळे ती बहुत करून आपल्याला माहिती आहे. तर आपण इतर टेस्टबद्दल जास्त बघूया. तर ही C रिएक्टिव्ह प्रोटीन हे काय आहे? ह्याला अॅक्यूट फेज रिएक्टंट म्हणतात किंवा अर्ली मार्कर म्हणतात. हे जे मार्कर आहे ते कोणत्याही संसर्गाने म्हणजे कोरोना म्हणून नाही तर इतरही संसर्गाने किंवा शरीराची झीज ज्या आजारांमध्ये होते त्याला इन्फ्लेमेटरी डिसीजेस म्हणतात त्यात हे वाढू लागतं. कोरोनामध्ये विशेषतः संसर्गाच्या पहिल्या 6 ते 8 तासात वाढ होते. 48 तासानंतर त्याची उच्च पातळी आपल्याला दिसू शकते. नॉर्मली ते 6 मिलीग्राम पर्यंत असतं तर हे अतिशय जास्त प्रमाणात त्याची पातळी ते गाठू शकतं. कोरोनाच्या पहिल्या 7 दिवसात जर 2-3दा CRP वाढलेलं लक्षात आलं, एकानंतर एक वाढत्या भाजणीनं ते जर लक्षात आलं वाढत्या क्रमाने, तर ती एक घंटा असते की रुग्णाला आयसीयूत शिफ्ट करावं लागू शकण्याची. तर म्हणून CRPचा अतिशय उपयोग होतो. तसंच जर काही केसमध्ये एखाद्या पेशंटमध्ये जो हॉस्पिटलाइज केलेला आहे, रुग्णालयात भरती केलेला आहे, त्याच्यामध्ये एक पहिलं CRP वाढलेलं आलंय आणि नंतर त्याला इंजेक्शन्स वगैरे सुरू केल्यावर जर 72 तासांनी पुन्हा CRP केलं आणि ते जर कमी आलेलं आढळलं, तर याचा अर्थ आहे की ते दिलेल्या स्टेरॉइड इंजेक्शनला त्याच्या शरीराने चांगला प्रतिसाद दिलेला आहे. तर असाही त्याचा फायदा होतो. काही केसेसमध्ये हे CRP अतिशय जास्त वाढतं म्हणजे 50,000 पटीने सुद्धा ते वाढू शकतं आणि अशा केसेसमध्ये मग फुफ्फुसाची हानी ही निश्चितच असते किंवा झालेली सुद्धा असते आणि सायटोकाईन स्टॉर्म आपण ज्याला म्हणतो तोही दिसून येतो. तर अशी ही टेस्ट जी 48 ते 72 तासांनी पुन्हा पुनर्चाचणी म्हणून करता येते आणि ही तुलनेनं कमी खर्चिक तपासणी असते CBC आणि CRP म्हणून. म्हणून ह्या दोन्ही टेस्ट पुन्हा करता येऊ शकतात आणि गरज त्याची लागू शकते. तर म्हणून CRP आणि लंग डॅमेज किंवा फुफ्फुसाला होणारी इजा ह्याचा डायरेक्ट प्रत्यक्ष संबंध दिसून आलेला आहे. तर हे आहे वाढणारं CRP आणि हे आहे फुफ्फुसाला होणारी इजा, हानी, ही वाढणारी फुफ्फुसांची हानी आणि CRPचा प्रत्यक्ष आणि डायरेक्ट संबंध दिसून आलेला आहे. म्हणून CRPला प्रोग्नोस्टिक टेस्ट म्हणून ही अतिशय कॉमनली वापरलं जातं कोरोनाच्या उपचारामध्ये. आता आपण पुढची एक टेस्ट बघूया डी डायमर. तर हे डी डायमर काय भानगड आहे? त्याची एक छोटीशी प्रक्रिया आपण समजून घेऊ. समजा आपल्या बोटाला जखम झाली, रक्त यायला लागलंय. तर हे थोडंसं आलेलं रक्त आपोआप थांबतं की नाही? त्याची गुठळी तयार होते रक्ताची. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ती आपण नेहमीच पाहतो. गुठळी तयार झाली आणि रक्त थांबलेलं आहे. तिथे जी गुठळी तयार होते आपल्या स्किनच्या खाली, त्वचेच्या खाली, ती गुठळी आपोआप म्हणजे नैसर्गिकरित्या तिचं विघटन होत असतं आणि डी डायमर हा तयार होऊन आपल्या रक्तामध्ये तो मिसळला जातो. पण हे नॉर्मल असतं त्यामुळं त्याची काही वेगळी दखल घेण्याची गरज पडत नाही. तर म्हणून हा रक्तस्राव, रक्त गोठण्याची प्रक्रिया, गुठळीचे नैसर्गिकरित्या विघटन होऊन डी डायमर स्रवते.
तर डी डायमर काही वेगळं नाहीये. नेहमीच आपल्या शरीरात थोड्याफार प्रमाणात तयार होतं, जेव्हा-जेव्हा आपल्याला जखम होते. पण मग कोरोनामध्ये असं काय होतं, की बाबा ह्या डी डायमरला इतकं का वाढतं आणि त्याला इतकं गंभीर का समजलं जातं? ते आपण पाहूया. तर जेव्हा हा विषाणू प्रवेश करतो, तेव्हा त्याचा प्रतिकार म्हणून जे सायटोकाइन्स वाढतात. आता त्याची ही एक स्टेप आपल्याला पुढे जाऊन समजून घ्यायची आहे. हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आणि थोडंसं गुंतागुंतीचं आहे. तरीही सोपं करून सांगण्याचा प्रयत्न आपण इथे करूया. जे सायटोकाइन्स वाढतात, ते अति वाढल्यामुळे त्याला स्टॉर्म म्हणतो आपण. अति जास्त वाढतात. त्याला आणि इतरही इन्फ्लेमेटरी मार्कर्स वाढतात. ह्या मार्कर्सचा अतिरेक होतो. फुफ्फुसामध्ये रक्तस्राव होतो. रक्तस्राव झाला की त्याच्या अनावश्यक गुठळ्या तयार होतात, अगदी छोट्या-छोट्या गुठळ्या. त्या गुठळ्यांचं विघटन करण्याचा प्रयत्न होतो आणि त्या प्रयत्नांमध्ये रक्तातलं डी डायमर हे अतिशय जास्त वाढू शकतं. तर डी डायमर वाढणं आणि कोविड ची कॉएग्युलोपॅथी म्हणून जी कंडिशन असते, जी अवस्था असते, ती आहे रक्त गोठवण्याची गुंतागुंतीची प्रक्रिया. ही अशा प्रकारे दिसून येते, की आपल्याला पेशंटच्या प्लेटलेट कमी झालेल्या दिसतील, प्रोथ्रोम्बिन टाईम नावाची टेस्ट वाढलेली दिसेल, रक्तामधलं फायब्रिनोजन वाढलेलं दिसेल, डी डायमर वाढलेलं दिसेल आणि एकूणच डी-आय-सी सदृश्य परिस्थिती निर्माण होईल, ज्याला आपण डिसेमिनेटेड इंट्राव्हेस्क्युलर कोएग्युलेशन म्हणतो. ही तशी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि उपचार करण्यासाठी पण अतिशय अवघड आणि चॅलेंजिंग ही अशी कंडिशन असते. त्यानंतर पुढची एक टेस्ट बघूया फेरिटीन. आता हे फेरिटीन काय आहे? रक्तामध्ये हे नॉर्मली असतं फेरिटीन. एक प्रोटीन असून, प्रथिन असून रक्तातील लोह कणासोबत, आयर्न सोबत तो चिकटलेला कण असतो. ह्याचा नॉर्मली साठा हा यकृत, स्नायूंमध्ये आणि प्लीहा म्हणजे स्प्लीनमध्ये आपल्याला दिसून येतो. फेरिटीनची निर्मिती मग कोरोनामध्ये हा कसा आणि निर्माण होतो आणि तो काय करतो नेमका? तर ह्या कोरोना व्हायरसमुळे जे इन्फ्लेमेशन झालंय, त्याच्यामुळे ह्या पेशीतून फेरिटीन पेशीला इजा झाली. इजा झाल्यामुळे हे फेरिटीन बाहेर आलंय. त्याच्यासोबत हेप्सिडिन नावाचं पण एक द्रव्य बाहेर आलंय आणि हे दोन्हीचं मिळून ते त्या लोहासोबत त्याचं संयोग होऊन हायपर फेरिटिनिमिया तयार होतं. म्हणजे रक्ताचं फेरिटीन वाढतं. ते वाढलं की पुढे अजून इन्फ्लेमेशनची प्रोसेस जास्त वेगाने होते. कोॲग्युलोपॅथी होते आणि मग ऑर्गन डॅमेज किंवा अवयवाला इजा होते. त्याला थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल सायटोकाईनच्या अतिरेकामुळं पेशींमधून फेरिटीन बाहेर पडतं. त्यामुळं अधिक वेगाने इन्फ्लेमेशन होऊन अधिकाधिक हानी पोहोचते. तर असं हे फेरिटीन नॉर्मल असलं तरी कोव्हिडमध्ये त्याचा अशा प्रकारे अतिरेक होतो. ह्यानंतर आपण जाऊया सायटोकाइन्सकडे. ती काय प्रकारची रसायने आहेत? सायटोकाइन्स अनेक प्रकारची असतात. उदाहरणार्थ सायटोकाइन्समध्ये इंटरल्युकिन्स येतात 6, 8, 10, 12 इत्यादी. ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टर अल्फा म्हणजे TNF अल्फा येतो. इंटरफेरॉन गॅमा येतो. अशी अनेक सायटोकाइन्स असतात. तर त्यांची आवश्यक ती पातळी कुठल्याही इन्फेक्शनमध्ये विषाणू किंवा जीवाणूंच्या विरोधात ही शरीराला उपयुक्त असते, जे आपण मघाशी इन्फ्लेमेशनची प्रोसेस पाहताना आपण ते समजून घेतलं. परंतु अतिरेकी पातळीमुळे मात्र निश्चितच अवयवांना इजा पोहोचते. त्यातलं महत्वाचं आहे इंटरल्युकिन 6. IL-6 आपण बऱ्याचदा ऐकलं असेल, कानावर पडलं असेल, की हे पहिल्यांदाच ऐकतो, की हे नेमकं काय आहे आणि काय हे वाढतं. अनेक संशोधनानंतर किंवा आता पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेतही अनेक पेशंटचे इंटरल्युकिन पाहिल्यानंतर असा एक शास्त्रज्ञांनी वैद्यकीय क्षेत्रातील निर्णय एका कन्क्लुजनला ते पोहोचले आहेत, की इंटरल्युकिनचा उपयोग होतो, परंतु खूप जास्त नाही. इंटरल्युकिन टेस्ट करणं हे फार जास्त गरजेचं नाही, पण गंभीर केसेसमध्ये मात्र ते करावं लागतं. तर हे एक प्रकारचं सायटोकाईन आहे, जे इतरही कोणत्याही आजारात, जास्त दिवसाच्या आजारात वाढू शकतं. कोरोनामध्ये ते माईल्ड केसेस, सौम्य केसेसमध्ये वाढतच नाही, परंतु मध्यम ते तीव्र लक्षणांमध्ये ते वाढलेलं आढळतं. आणि त्याची ही वाढती पातळी जी असते, ती फुफ्फुसाची हानी आणि त्याचा परत एकदा प्रत्यक्ष संबंध लावता येतो, जसा आपण CRPचा लावला होता. इथे आपण थोडंसं डायग्रामॅटिक इंटरल्युकिनच्या त्या प्रक्रियेकडे, ॲक्शनकडे बघूया. हे कोरोनाचा इथे संयोग झाला आहे आणि ह्या पांढऱ्या पेशीतून इंटरल्युकिन निर्माण झालंय. ते इथे स्रवलंय. हे इंटरल्युकिन अनेक ऑर्गन्सला डॅमेज करणार आहे. जसे फुफ्फुस आहे, हृदयाला, किडनीला पण करणार आहे. ही जी औषधं आहेत ना टोसिलिझुमॅब आणि सिटुझिमॅब वगैरे, तर ही इंटरल्युकिनचा इकडे अजून इतर अवयवांकडे संयोग होऊ नये म्हणून ती त्याला
विरोध करतात आणि म्हणून ती औषधं काही केसेसमध्ये वापरली जातात. अजून एक पुढची टेस्ट आहे एल-डी-एच, सीरम एल-डी-एच, रक्तातलं एल-डी-एच, लॅक्टेट डिहायड्रोजनस. हे एक एन्झाईम आहे. सर्वसाधारणपणे ते 300 युनिट पर्यंत असतं शरीरामध्ये आणि हे कोरोनाच नव्हे तर इतर कोणत्याही प्रकारच्या शारीरिक इजा किंवा हानी झाल्यावरती ते रक्तामध्ये वाढू शकतं. पण कोरोनामध्ये वाढलेलं एल-डी-एच हे रोगाच्या गांभीर्याचा धोका 6 पटीने अधिक दर्शवतो. म्हणजे एल-डी-एच वाढला आहे, तर त्याला तो रुग्ण गंभीर होण्याचा 6 पटीने अधिक धोका असतो, असं साधारणपणे म्हटलं जातं. एल-डी-एच हे नॉर्मली आपल्या लाल रक्तपेशींमध्ये आहे, किडनीजमध्ये आहे, स्नायूंमध्ये आहे, मेंदूमध्ये आहे आणि फुफ्फुसांमध्ये पण असतं. म्हणून त्याची वाढलेली लेव्हल आपल्याला हृदयविकारामध्ये पण दिसून येते किंवा इतर काही आजार असतात ज्याला ऑटो इम्यून डिसीजेस म्हणतात, इत्यादीमध्ये सुद्धा ते वाढलेलं दिसून येतं. एक कमी वेळेला केली जाणारी तपासणी आहे ज्याचं नाव आहे पी-सी-टी किंवा प्रोकॅल्सिटोनिन, सीरम प्रोकॅल्सिटोनिन. तर हे एक कॅल्सिटोनिन नावाचं एक हार्मोन असतं आपल्या शरीरामध्ये. त्याचा हा प्रिकर्सर पेप्टाइड असतो आणि हे सुद्धा वाढलेलं दिसू शकतं काही पेशंटमध्ये. तर ही टेस्ट का करायची? कोरोनाचा संसर्ग झाल्यावर इतरही काही संसर्ग त्या रुग्णाला होऊ शकतात. जसे की इम्युनिटी कमी झाली आहे आणि इतर काही गोष्टी त्याच्यात उद्भवतात. तसंच त्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन पण होऊ शकतं. जे अतिगंभीर रुग्ण होतात त्यांच्यामध्ये बॅक्टेरियल संसर्ग परत वाढू शकतो किंवा ज्यांच्यामध्ये रिस्क फॅक्टर आहे, अ, आधीचाच खूप सारा डायबिटीस आहे किंवा हार्ट डिसीज आहे, किडनीचा आजार आहे. तर त्यांच्यामध्ये सोबतच कोरोनाच्या सोबतच बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतं. तर ते झाल्यावरती हे सीरम प्रोकॅल्सिटोनिन वाढलेलं दिसतं. म्हणून ही टेस्ट करणं आवश्यक असतं. तर त्यामुळेच इतर संसर्गाची शक्यता पडताळण्यासाठी याचा उपयोग करतो. जेव्हा की बॅक्टेरियल इन्फेक्शन पुढे जाऊन सेप्सिस किंवा सेप्टिक शॉकमध्ये पेशंट जातो आणि ती अतिगंभीर अवस्था असते, ते पूर्वीच कळण्यासाठी, ओळखण्यासाठी सीरम प्रोकॅल्सिटोनिन ह्या टेस्टचा वापर केला जातो, ती पाहिली जाते. तर इथे आपण थोडक्यात हे पाहूया, की हे सगळे बायोकेमिकल टेस्ट आपण ज्या आता सगळ्यांची नावं आपण पाहिली किंवा थोड्या-थोड्या त्याचा विस्ताराने त्याचं समजून घेतलं, तर त्यांचा आणि कोरोना पेशंटच्या वाढणाऱ्या आजाराचा किंवा गंभीरतेचा कसा संबंध आहे? इथे आपण हे पाहूया, की सायटोकाईन स्टॉर्मकडे जाण्यापूर्वी पेशंटच्या रक्तातले वाढलेले घटक कुठले आहेत? डब्ल्यू-बी-सी वाढतात, न्यूट्रोफिल काउंट वाढतो, सी-आर-पी वाढतो, इंटरल्युकिन 6 वाढतं, फेरिटिन वाढतं. कमी होणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत? तर लिम्फोसाइटचा काउंट कमी होतो. ज्या पांढऱ्या पेशींना लिम्फोसाइट म्हणतो आपण त्याचा काउंट कमी होतो किंवा प्लेटलेटचाही काउंट कमी होऊ शकतो. ह्या सगळ्यांमध्ये आजार पुढे-पुढे जाताना मग आपल्याला काय दिसून येतं, की जसं लिव्हरला डॅमेज झाल्यावरती हे एन्झाइम्स ह्या टेस्ट वाढलेल्या दिसून येतात. त्याच्यामध्ये एस-जी-ओ-टी, पी-टी वगैरे, वगैरे. जेव्हा हृदयाला इजा होते, हानी होते, तेव्हा ह्या टेस्ट वाढलेल्या दिसून येतात, ज्या हृदयाशी संबंधित आहेत. त्याच्यामध्ये डी-डायमर पण आलं, प्रोथ्रोम्बिन टाइम आला, सी-के-एम-बी ज्याला म्हणतो आपण, तेही वाढलेलं दिसून येतं. जेव्हा किडनीला डॅमेज होतो, तेव्हा सीरम क्रिएटिनिन आणि ब्लड युरिया आपल्याला वाढलेला दिसून येतो. तर थोडक्यात ह्या कोरोना व्हायरसचं पॅथोजेनेसिस बघताना आपल्याला हे लक्षात येईल, की जेव्हा तो शरीरात त्याचा संसर्ग झाला आहे आणि आपल्या पेशींशी संयोग झाला आहे, तेव्हा एकेका स्टेपनी सी-आर-पी वाढलंय, त्याच्यानंतर डी-डायमर वाढलंय, त्याच्यानंतर फेरिटिन वाढलंय. म्हणजे एकूणच शरीरातील विषाणूजन्य जे बदल झालेले आहेत, त्याचा प्रतिकार म्हणून जे सायटोकाईन निर्माण झाले, त्याचा अतिरेक होऊन सी-आर-पी वाढलं, डी-डायमर वाढलं आणि फेरिटिन वाढलं. ह्या सगळ्या वाढणाऱ्या चाचण्या, वाढलेले घटक आणि कोरोनाची तीव्रता ह्याचा आपण असा संबंध लावू शकतो, की इथे व्हायरसची एंट्री झाली आहे, इथे प्रतिकार केलेला आहे शरीराने, त्यामुळे अँटीव्हायरल रिस्पॉन्स इथे मिळाला आहे. पण जेव्हा प्रतिकाराचा उपयोग होत नाही, प्रतिकाराला तो व्हायरस दाद देत नाही, तेव्हा पुढे जाऊन इन्फ्लेमेशन वाढलं आहे. अवयवांची हानी, इजा वाढती आहे. सगळ्या पांढऱ्या पेशी, सैनिक पेशी तिथे कार्यान्वित होऊन अति जास्त सायटोकाईन्स वगैरे त्या निर्माण करतायत आणि हायपर इन्फ्लेमेशन फेज ज्याला म्हणतो ती तयार झाली आहे. म्हणजेच कोरोना आजारातील पहिली पायरी, दुसरी पायरी आणि तिसरी पायरी. पहिल्या पायरीमध्ये आपण ज्याला म्हणतो की थोडासा ताप आहे, कोरडा खोकला आहे वगैरे, वगैरे. तर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला लिम्फोपेनिया दिसून येईल.
दुसऱ्या पायरीमध्ये जेव्हा आपण श्वसनाला त्रास होतोय म्हणतो, तेव्हा आपल्याला सीटी स्कॅनवरती काही चेंजेस इन ॲडिशन दिसून येतील आणि तिसऱ्या पायरीमध्ये त्याला ARDS म्हणतो, तेव्हा अजून काही बदल दिसून येतील. त्याचा थोडक्यात सारांश आपण इथे बघूया. ह्या ह्या टोकाला आहे संसर्गाचा प्रतिकार. प्रतिकाराचा उपयोग नाही झाल्यास वाढणारे इन्फ्लेमेशन आणि पेशींचा नाश. ही पहिली पायरी संसर्गाच्या प्रतिकाराची. त्याच्यात साधारणपणे सौम्य लक्षणांमध्ये लिम्फोसाइट कमी होणं, वाढणारं CRP. ही दुसरी आणि मधली पायरी, ज्याच्यामध्ये पेशंटला लक्षणांमध्ये श्वसनाला अडथळा होतोय, सीटी स्कॅनमध्ये काही बदल दिसतायत. ही अतिशय जास्त इन्फ्लेमेशन झाल्याची तिसरी पायरी किंवा अतिगंभीर आजार, ज्यामध्ये ARDS आपल्याला दिसून येतो, अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, म्हणजे फुफ्फुसाची जास्त प्रमाणात झालेली हानी. त्यामध्ये इथे ब्लड टेस्ट बघताना वाढलेले सायटोकाइन्स, CRP वाढलेला आहे, डी डायमर वाढलेला आहे, फेरिटिन वाढलेला आहे आणि फुफ्फुसांना अति जास्त इजा झालेली आहे. असं ह्या आजाराचा वाढणाऱ्या आजाराचा आणि चाचण्यांचा संबंध आपल्याला लावता येतो, म्हणून ह्या चाचण्या आवश्यक असतात. आपण बघतो की 2 प्रकारचे आपण कोरोना पेशंट बघतो, ज्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती चांगली आहे, ते एकदम चांगले व्यवस्थित बरे होतात, ज्याला प्रोटेक्टिव्ह इम्युनिटी म्हणतो. ते एक टोक झालं. आणि दुसऱ्या टोकाला आहे की पेशंट बघता-बघता अतिगंभीर होतो. त्याला आपण प्रतिकाराची दुभंगलेली अवस्था किंवा क्षीण झालेला प्रतिकार म्हणू शकतो. तो का क्षीण झालाय हे आपण वेगवेगळ्या पायऱ्यांमधून बघितलं. इन्फ्लेमेशन वाढलं, मग सायटोकाईनचा स्टॉर्म झाला किंवा भडीमार झाला किंवा अति जास्त सायटोकाईन तयार झाले. त्यामुळे फुफ्फुसांना इंजुरी झाली, लंग डॅमेज झाला, ARDS झाला, कोॲग्युलोपॅथी जी अतिशय गंभीर अवस्था असते ती झाली आणि शेवटी मग मल्टी ऑर्गन डिस्फंक्शन, म्हणजे विविध अवयवांना एकत्रितपणे एकामागोमाग एक झालेली इजा. त्यामुळे फुफ्फुसांची इजा पहिली, मग असं काही क्रमाने नाहीये, परंतु फुफ्फुसांना लिव्हर, किडनी, मेंदूपर्यंत ही इजा जाते. हृदयाची पण इजा झालेली आपल्याला माहिती आहे. हृदयावर पण त्याचा दुष्परिणाम होत असतो. तर अशा प्रकारे हे टेस्टचा आणि पॅथोजेनेसिसचा संबंध आपण पाहिला आणि त्याचा रुग्णाच्या आजाराशी कसा संबंध आहे हे आपण पाहिलेलं आहे. या सगळ्या टेस्टचा उल्लेख आणि ह्याची चर्चा नंतरच्याही काही वेबिनार्समध्ये, जेव्हा आपल्याला लक्षणे आणि उपचार बघायचे असतील त्याही वेळेला होणारच आहे. परंतु एक प्राथमिक माहिती म्हणून हे इथं तुम्हाला समजावून सांगण्याचा मी प्रयत्न केला. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अतिशय सुंदर आणि सखोल असं विवेचन तुम्ही कोविड मधील रोगनिदान पद्धतीवरती केलेले मॅडम. आपले दुसरे वक्ते आहेत डॉक्टर महेश उगले सर, आणि ते आपल्याला कोविड मधील रेडिओलॉजी, रोल ऑफ रेडिओलॉजी किंवा रोल ऑफ सीटी स्कॅन इन कोविड डायग्नोसिस यावरती मार्गदर्शन करणार आहेत. मी प्राध्यापक डॉक्टर महेश उगले यांना विनंती करतो की त्यांनी आपले व्याख्यान सुरू करा. सर्वांना प्रणाम, नमस्कार, वॉर्म गुड इव्हनिंग. सर्वप्रथम संयोजकाचे आभार की हे स्टेज शेअर करायला दिल्याबद्दल, अँड बिग थँक यू टू डिअर फ्रेंड मुकुंद सर फॉर युअर नाईस इंट्रोडक्शन. ओळख करून देताना तुम्ही ओशोचा संदर्भ काढला, म्हणून मी प्रेझेंटेशनच्या अगोदरच सांगतो की ओशोच्या मते सगळ्यात मोठा व्हायरस हा फिअर आहे, आणि पण हा वेगळा विषय आणि खूप विषयांतर होईल. आणि माझं वैयक्तिक असं मत आहे की कोविड इन्फेक्शनच्या या पॅन्डेमिक मध्येच नाही तर पूर्ण इतिहासातच मानव जातीच्या फिअर फॅक्टर हा सगळ्यात मोठा इपिडेमिक आहे, पॅन्डेमिक आहे. आणि त्यामुळेच आपण पूर्ण माहिती घेणं आणि फिअर घालवणं हे महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं आपण थोडासा प्रयत्न ह्या आजच्या 2 सत्रात करूया. रुजुताताईंनी पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी बद्दल विस्तृत सांगितलंच आहे. मी आता किरणोत्सर्गी निदान म्हणजेच रेडिओलॉजिकल इमेजिंग आणि त्याचा रोल इन सिटी स्कॅन असेसमेंट ह्या विषयावर बोलणार आहे. बरेचसे शब्द हे मराठीत पर्याय शब्द नसल्यामुळे विकल्प इंग्लिश मधून सांगायचा प्रयत्न करेन. मी प्रत्येक स्लाइड अगोदर इंग्रजीत नंतर मराठीत सांगण्याचा प्रयत्न करेन. सो कोविड इन्फेक्शन म्हणजे एक सार्स ग्रुप ऑफ व्हायरस मधलं इन्फेक्शन आहे, आणि ते अगोदर पण होतं आणि आताही आहे, फक्त त्याचा म्युटंट किंवा व्हेरियंट हा आलेला आहे जो अतिशय फास्ट पसरतोय आणि मॉर्टॅलिटी पण थोडीशी जास्त आहे. त्याच्यामुळे जगभर ह्याने हाहाकार उडवून दिलाय. पण अगोदरही हे सार्स व्हायरस होते
आणि पुढेही राहणार आहे. त्याच्यात सतत बदल होत राहतात. काही बदल सौम्य असतील, काही धोकेदायकही असतील. भविष्य आपल्याला माहित नाही, पण कोविड हे एक सार्स ग्रुपमधलं व्हायरस आहे आणि हे इन्फेक्शन माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर आणि क्रिटिकल होऊ शकतं. तर रेडिओलॉजिकली आपण त्याचं असेसमेंट कशी करायची ते ह्या येत्या 20-25 मिनिटांमध्ये पाहूया. CT scan has a higher sensitivity but lower specificity and can play a role in diagnosis and treatment of the disease. म्हणजे सिटी स्कॅन हे अतिशय सेन्सिटिव्ह आहे. बऱ्याचदा आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह असूनही सिटी स्कॅन मध्ये आपल्याला फुल ब्लोन डिसीज किंवा सिव्हिअर आजार हा दिसू शकतो. आरटीपीसीआर निगेटिव्ह याचे कारण अनेक असू शकतात, कारण वेगवेगळे म्युटंट व्हायरसचे असू शकतात. त्यामुळे आरटीपीसीआर निगेटिव्ह येऊ शकते, पण सिटी स्कॅनवर आपल्याला लंग म्हणजे फुफ्फुसं किती पर्सेंट इन्व्हॉल्ड आहेत, त्यानुसार आजार गंभीर आहे का माइल्ड आहे याचा अंदाज नक्कीच येऊ शकतो. रेडिओलॉजिकल मोडॅलिटी हे आपण सिटी स्कॅनवर बोलतोय प्रामुख्यानं, परंतु सोनोग्राफी, एक्स-रे, एम-आर-आय हे पण सगळे टूल्स आहेत आणि ह्यात प्रत्येकाचा काही कमी जास्त प्रमाणात रोल आहे. केवळ कोरोना इन्फेक्शनमध्येच नाही, पण कोणत्याही व्हायरल इन्फेक्शनमध्ये आणि दुसऱ्याही रेस्पिरेटरी श्वसन मार्गाच्या आजारांमध्ये प्रत्येक मोडॅलिटीचा कमी जास्त प्रमाणात रोल आहे. एक्स-रे म्हणजे प्लेन रेडिओग्राफी याचा सगळ्यात मोठा फायदा आहे की सर्वत्र उपलब्ध आहे. अगदी तालुक्याच्या सेंटरला, छोट्या-मोठ्या खेडेगावांमध्ये पण छोट्या-मोठ्या इस्पितळांमध्ये एक्स-रे उपलब्ध आहे आणि एक्स-रेचा त्याचा काही रोल आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा सीटी स्कॅन काही लोकांना परवडू शकत नाही किंवा त्याची किरणोत्सर्ग जास्त होतो, त्यामुळे वारंवार सीटी स्कॅन करू शकत नाही. त्यामुळे एकदा निदान झाल्यावर नंतर फॉलोअपसाठी एक्स-रे हा अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो. सोनोग्राफीचा ॲज सच कोव्हिड-19च्या निदानामध्ये आणि ग्रेडिंगमध्ये फारसा काही रोल नसला तरी बेड रिडन पेशंटमध्ये फ्लुइड आहे का नाही, म्हणजे इफ्युजन पाणी भरलंय का नाही लंग्समध्ये, त्याच्यासाठी सोनोग्राफीचा उपयोग होऊ शकतो. आणि पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशनमध्ये लाईक पॅनक्रिएटायटिस, नेफ्रायटिस, पोटाच्या सोनोग्राफीचा उपयोग होऊ शकतो. सिटी स्कॅन आणि HRCT वर आपण विस्तृतपणे बोलूया. MRI जे अत्याधुनिक रेडिओलॉजिकल टूल आहे, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, त्याचा ॲज सच फुफ्फुसाच्या कोविड इन्फेक्शनमध्ये फारसा रोल नसला तरी पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्सच्या असेसमेंटमध्ये MRIचा महत्त्वाचा रोल आहे. सो असे हे 4-5 महत्त्वाचे रेडिओलॉजिकल टूल्स आणि त्याचा कोविडमध्ये काय उपयोग होऊ शकतो ते आपण आता येणाऱ्या काही स्लाइडमध्ये पाहूया. डिसीज्ड सायन्स अँड सिम्पटम्स बघण्या अगोदर आपण नॉर्मल लंग कुठे असतात, कसे असतात आणि लंग्स का? तर आता रुजुताताईंनी सांगितल्याप्रमाणे की फुफ्फुस हे कोरोना 19 व्हायरसचं सगळ्यात आवडता ऑर्गन आहे. कारण इझी ऍक्सेस होतो श्वसन मार्गातनं, श्वास नलिकेतनं लंग्सकडे. 99% कोरोना केसेस लंग्सलाच इन्फेक्ट करतात, पण काही केसेसमध्ये पॅनक्रियाज, लाळ ग्रंथी म्हणजे सलायव्हरी ग्लँड्स, मेंदू वरती सुद्धा हा विकार उद्भवू शकतो. पण 99% केसेसमध्ये डायरेक्टली लंग्स हे इन्व्हॉल्व होतात. नॉट ओन्ली लंग्स पण श्वसन मार्ग, ट्रॅकिया, ब्रॉन्काय, लंग्स. त्यासाठी आपण नॉर्मल लंग कसे असतात आणि कुठे असतात हे पहिल्यांदा समजून घेऊया. मग रेडिओलॉजिकल अॅनाटॉमी समजून मग आपण ॲबनॉर्मल स्लाइड्स म्हणजे विकृतीमध्ये काय होतं आणि सिव्हिरिटीमध्ये काय होतं हे पाहूया. सो राईट अँड लेफ्ट असे दोन फुफ्फुस असतात आपल्या छातीमध्ये आणि दोन्हीच्या मध्ये मिडियास्टिनम आणि मिडियास्टिनम मध्ये हार्ट म्हणजे हृदय आणि मोठ्या रक्तवाहिन्या असतात. राईट लंग हे थोडंसं मोठं, साधारणपणे 650 ग्रॅम आणि लेफ्ट लंग कंपॅरेटिव्हली उंच पण छोटं, साधारणपणे 550 ग्रॅम ऍडल्ट मध्ये अशा असतात. राईट लंग मध्ये एक असं मोठं फिशर असतं डीप क्लेफ्ट आणि एक छोटं फिशर. याच्या सहाय्यानं हे अप्पर लोब, मिडल लोब आणि लोअर लोब असे 3 लोब असतात. लेफ्ट लोबला एकच मोठं फिशर असतं, ऑब्लिक फिशर, आणि वरचा आणि खालचा लोब असे 2 लोब असतात. प्रत्येक लोब मध्ये वेगवेगळे जिल्हे, डिस्ट्रिक्ट जसे एरियाज असतात तसे सेगमेंटल टेरिटरीज असतात. त्याला ब्रॉन्कोपल मध्ये सेगमेंट म्हणतात. सो राईट लंग मध्ये 10, लेफ्ट लंग मध्ये 10 असे वेगवेगळे सेगमेंट आहेत. राईट लंगच्या वरच्या लोब मध्ये 3, मधल्या लोब मध्ये 2 आणि खालच्या लोब मध्ये 5 सेगमेंट्स असतात. लेफ्टला वरती 5, खाली 5 असे 10 सेगमेंट्स असतात. हे ब्रॉन्कोपल मध्ये सेगमेंट, प्रत्येक सेगमेंटला त्याचा छोटासा वेगळी छोटी श्वासनलिका ज्याला सेगमेंटल ब्रॉन्कस म्हणतो आपण, त्यांनी हवेचा सप्लाय केला जातो. हे जे एअरवेज आहेत लंगकडे जाणारे, हे ट्रेकिया म्हणजे सगळ्यात मोठी श्वासनलिका जे नाकापासून, घशापासून चालू होते खाली. ती राईट आणि लेफ्ट दोन मध्ये डिवाइड होते. राईट ब्रॉन्कस आणि लेफ्ट ब्रॉन्कस म्हणतो आपण त्याला. राईट साइडला त्याचे 2 भाग लगेच होतात. इपार्टेरियल आणि हायपार्टेरियल ब्रॉन्कस म्हणजे वरच्या लोबकडे जाणारा आणि खालच्या लोबकडे जाणारा. खालच्या लोबकडे जाणाऱ्या ब्रॉन्कसचे परत 5 भाग होतात. त्याला सेगमेंटल ब्रॉन्कस म्हणतात, जे प्रत्येक ब्रॉन्कोपलमध्ये सेगमेंटला सप्लाय करतात. वरती अप्पर लोब आणि मिडल लोबचे 2 वेगवेगळे ब्रॉन्कस तयार होतात आणि परत प्रत्येक सेगमेंटला सेगमेंटल ब्रॉन्कस
हा हवा घेऊन जातो, जे आपण श्वासातनं आत घेतो. तसंच जे आपण उच्च श्वासातनं कार्बन डायऑक्साईड आणि अदर मेटाबोलाइट्स बाहेर टाकू, ते पण ह्याच मार्गातनं, ह्यामुळे याला एअरवेज म्हणतात. टू अँड फ्रो मुवमेंट आणि श्वसन यातून होत राहतं. सेगमेंटल ब्रॉन्कस नंतर पुन्हा छोटे छोटे, जसे झाडाचे मुळं बारीक 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 होत जातात, तसं हे ब्रॉन्कस छोटे होऊन ब्रॉन्क्युअल म्हणतो आपण. आणि ब्रॉन्क्युअल नंतर टर्मिनल ब्रॉन्क्युअल, आणि अजून छोटे झाल्यानंतर ज्याच्यातून रेस्पिरेशन होऊ शकतं, म्हणजे गॅसेसचं एक्सचेंज होऊ शकतं, तिथून पुढे आपण त्याला रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युअल म्हणतो. याच्या पुढेही अजून छोटी अनॅटॉमी आहे, पण ती आपल्याला सूक्ष्मदर्शकाखाली पाहावी लागेल, आणि तीही आहे. हे छोटं ब्रॉन्क्युअल, आणि हे ब्रॉन्क्युअल अल्व्हेओलार डक्ट्स मध्ये जाऊन मल्टिपल ब्रांचेस, आणि शेवटी फुग्यासारखे असे छोटे 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 आपल्याला सॅक्स दिसतात, ज्याला अल्व्हेओलार सॅक्स म्हणतो आपण. ह्या अल्व्हेओलार सॅक्स ज्या आहेत, दे आर लाईन, त्याचं जे इपिथेलियम आहे, म्हणजे त्याचे जे पेशी आहेत त्याला लाईन करणाऱ्या, त्या अत्यंत पातळ अशा स्क्वॅमस पेशी असतात इपिथेलियम, जेणेकरून ऑक्सिजन आणि अदर मेटाबोलाइट्सचं एक्सचेंज हे इथल्या कॅपिलरी रक्तवाहिन्यांशी इझिली व्हावं. सो हे नॉर्मल लंग सूक्ष्मदर्शकाखाली असं दिसतं. ॲबनॉर्मल लंग मध्ये काय होईल, ह्याच अल्व्हेओलाय ह्या भरल्या जातील एक्झोडेटिव्ह फ्लुइड्सनी, जे आता सांगितलं, सायटोकाइन्स आणि अदर इन्फ्लमेटरी फ्लुइड्सनी ह्या भरल्या जातील, आणि आपल्याला सूक्ष्मदर्शकाखाली जसे दिसू शकतात, तसेच सिटी स्कॅनवर आणि एक्सरेवर पण ते दिसू शकतात. हे राईट अँड लेफ्ट लंग, आणि हे श्वासनलिका, आणि हे छोट्या छोट्या अल्व्हेओलार डक्ट्स, आणि तिथून तयार होणाऱ्या अल्व्हेओलाय. हे सगळ्यात छोटे पार्ट आहेत लंगचे, आणि याच्या भोवती कॅपिलरीज असतात. इथं गॅस एक्सचेंज होतो, O2 CO2 आणि अदर एंड प्रॉडक्ट्स मेटाबोलाइट्स यात हवेमध्ये मिक्सअप होऊ शकतात. हे नॉर्मल अल्व्हेओलाय अशा असतात. आणि जेव्हा त्या इन्फेक्शननी भरल्या जातात, कोणत्याही कोविड किंवा अदर व्हायरल इन्फेक्शन ऑर ट्युबरक्युलोसिस ऑर इतर विषाणूजन्य न्यूमोनियाज, त्यामध्ये हे फ्लुइड्स ह्या अल्व्हेओलायमध्ये भरले जातात. अशा पद्धतीने इथं दाखवल्यासारखं फ्लुइड, पस, डेड सेल्स अँड डेब्रिज, मॅक्रोफेजेस, आणि ह्या अल्व्हेओलाय भरल्या जातात, आणि ज्या आपल्याला एक्सरेवर किंवा मोर सेन्सिटिव्ह सिटी स्कॅनवर हे आपल्याला दिसू शकतात. आता नॉर्मल एक्सरे वरती लंग कसे दिसतात, तर ह्या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेल. त्या अगोदर एक्सरे म्हणजे काय, तर एक्सरे हे अगदी लाईट सारखेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतात, पण लाईट पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी आणि कमी वेव्हलेंथ असणार. सो दिस इज ऑल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह स्पेक्ट्रम असतो. लाईट, एक्सरे, गॅमा रेज, नंतर कॉस्मिक रेडिएशन, आणि तसंच आपण जर कमी कमी फ्रिक्वेन्सीला गेलो तर इन्फ्रारेड रेज, रेडिओ वेव्हज, जे आपल्या मोबाईलमध्ये, रेडिओमध्ये, टीव्ही मध्ये वापरले जातात, ते रेडिओ वेव्हज. तर असा एक वेव्ह स्पेक्ट्रम असतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक, ज्यात लाईट पेक्षा थोडीशी जास्त फ्रिक्वेन्सी ज्याची असते ते एक्सरेज. तर ते अशा पद्धतीने एक्सरे ट्यूब इथे दाखवली, आणि ते एक्सरे तयार केले जातात. इलेक्ट्रॉनचं जेव्हा एक फास्ट बीम असतो, तो जेव्हा सडनली थांबवला जातो, तेव्हा एक्सरे तयार होतात. आणि अशा प्रकारचे एक्सरे ट्यूब असतील लेड मध्ये, आणि त्याला एक अपर्चर, ज्याच्यातून हे एक्सरे मेडिकल यूज साठी वापरले जातात. गेल्या अगदी 125 वर्षातच एक्सरेची डिस्कव्हरी, आणि ह्या 125 वर्षात प्रचंड क्रांती हे मेडिकल इमेजिंग मध्ये आणि रोग निदानामध्ये झालेली आहे. सो ही एक्सरे ट्यूब, आणि हे नॉर्मल चेस्ट एक्सरे हा असा असतो, आणि हे त्याचं कोरिलेशन विथ अॅनाटॉमी. हे अॅनाटॉमीत आपण अप्पर लोब, मिडल लोब, लोअर लोब पाहिले लेफ्ट साइडला, आणि मध्ये मेडिअस्टम आणि हार्ट. सो एक्सरे मध्ये लंग्स हे डार्क दिसत आहेत, म्हणजे काळे दिसत आहेत. का? कारण त्यामध्ये हवा असते, आणि हवेमधून एक्सरे जाऊ शकतात आरपार, त्यामुळे हे एक्सरे वरती लंग्स ब्लॅक दिसतात. सो दिस अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आणि हे जे मध्ये मध्ये व्हाईट शॅडो दिसत आहेत लंग मध्ये, ते आहेत वेसल मार्किंग, म्हणजे रक्तवाहिन्या ज्या लंगकडे जात आहेत आणि रेडिएट होतात. फक्त रक्तवाहिन्याच नाही, तर ह्यामध्ये एअरवेज पण आहेत, जे आपण मगाशी पाहिले, टर्मिनल ब्रॉन्क्युअल, सेगमेंटल ब्रॉन्क्युअल. सो ह्याला ब्रॉन्को व्हॅस्क्युलर मार्किंग असं म्हणतात. हे जे आपल्याला व्हाईट शॅडो दिसत आहेत रेडिएटिंग, आणि हे ऍब्सोल्यूट नॉर्मल आहेत. परंतु ह्या अशाच शॅडो जर आपल्याला ऍबनॉर्मल ठिकाणी, म्हणजे पेरिफेरीला दिसल्या, तर त्या ऍबनॉर्मल असू शकतात. ते येत्या काही स्लाइड मध्ये आपण पाहूया. सो नॉर्मल चेस्ट एक्सरे हा असा असतो, ज्यात प्रामुख्याने लंग्स हे डार्क, म्हणजे ब्लॅक असतात. का ब्लॅक असतात? कारण लंगच्या अल्व्हेओलायमध्ये हवा असते नॉर्मली, आणि हवेमधून एक्सरे आरपार पास होतात, त्यामुळं हे शॅडो आपल्याला ब्लॅक दिसतात. सो हा नॉर्मल चेस्ट एक्सरे किंवा चेस्ट रेडिओग्राफ. आता ह्यात बघा, ह्या ब्रॉन्कोव्हॅस्क्युलर मार्किंग आहेत, परंतु आपल्याला पेरिफेरीला काही प्रॉमिनंट ब्रॉन्कोव्हॅस्क्युलर मार्किंग, म्हणजे ह्या व्हाईट लाईन्स दिसायला लागतात. इथं अजून जास्त वाढल्यात. इथं आपल्याला सबप्ल्युरल, म्हणजे प्ल्युरा हे लंगचं आवरण आहे, आणि त्याच्या इमिजिएट खाली जर असे बँड दिसले,
किंवा अशा शॅडो दिसल्या किंवा अशा व्हाईटिस म्हणजे पांढऱ्या शॅडो दिसल्या नॉर्मल लंग मध्ये, इथं अजून जास्त आहे, तर याचा अर्थ डेफिनेटली हा विकृत रेडिओग्राफ आहे. आणि हे माइल्ड, मॉडरेट, हा अजून जास्त मॉडरेट, आणि हा सिव्हिअर, हा लंगचं इन्फेक्शन आहे, एवढं आपण कन्क्लुजन काढू शकतो. मग आता ह्यामध्ये जर आरटीपीसीआर पॉझिटिव्ह असेल तर हे कोविड-19च इन्फेक्शन आहे. इथं किंवा अटिपिकल व्हायरल न्यूमोनियामध्ये पण असंच चित्र दिसू शकतं. परंतु ह्या डिसीजच्या ग्रेडिंगमध्ये एक्स-रेचा पण आपल्याला डेफिनेट रोल आहे आणि हे इझिली अवेलेबल आहे. दुसरी गोष्ट, क्रिटिकल पेशंट जे असतात, जे बेड रिडन आहेत, जे उठू शकत नाहीत, सिटी स्कॅनच्या रूम पर्यंत जाऊ शकत नाहीत, त्याच्यासाठी एक्स-रे पण महत्वाचा रोल प्ले करतात. सो नॉर्मल एक्स-रे आपण मगाशी पाहिलेला, हा ज्याच्यामध्ये पूर्ण लंग ब्लॅक होते, आणि ह्या ॲबनॉर्मल एक्स-रे मध्ये आपण पाहतोय की ह्या जे शॅडोज आहेत, एस्पेशली सब प्लुरल म्हणजे प्लुराच्या खाली लोअर लोब मध्ये, हे कोविड-19 मध्ये एकदम कॅरेक्टरिस्टिक किंवा क्लासिकल असे दिसू शकतात. चेस्ट फिल्म्स कॅन बी युजफुल इन फॉलोअप ऑफ द केसेस. म्हणजे एकदा सिटी स्कॅन झालंय, आरटीपीसीआर झालंय, रोग निदान पक्क झालंय, त्याचं ग्रेड ठरलाय, आणि पुन्हा पुन्हा आपल्याला बघायचं 1-2 दिवसाआड की आजार वाढतोय की कमी होतोय, अशा वेळेला पण एक्सरेचा निश्चितच रोल आहे. आणि आयसीयूतल्या पेशंट ज्यांना उठता येत नाही, ज्यांना हलवता येत नाही, सॅच्युरेशन अत्यंत ड्रॉप आहे किंवा व्हेंटिलेटरवर आहेत, त्यांना सिटी स्कॅन रूम पर्यंत घेऊन जाता येत नाही, अशा वेळेला एक्सरेचा रोल आहे. हा एस्पेशली हा आयसीयूतला दुसरा जो एक्सरे पाहतोय आपण, रेडिओग्राफ, यामध्ये दोन्ही बाजूला शॅडोज दिसत आहेत, मॉडरेट टू सिव्हिअर डिसीज आहे, आणि चेस्ट लीड्स दिसत आहेत, आयसीयू मधला पेशंट आहे. तर अशा वेळेला रेडिओग्राफ किंवा एक्सरेचा निश्चितच रोल आहे आणि महत्व आहे. आता अतिशय बहुचर्चित गेल्या 1-1.5 वर्षात सातत्याने ऐकतोय आपण, स्कोर काय, स्कोर काय. गेल्या 2 वर्षामध्ये क्रिकेटच्या स्कोर पेक्षा जास्त पॉप्युलर झालेला स्कोर म्हणजे सिटी स्कोर आहे. तर सिटी स्कोर हा रिअली इतका महत्वाचा आहे का? नाही. कारण कधी-कधी तो मिसलीडिंग असू शकतो. कारण ते काढायची पद्धत काय नेमकं आणि त्यात काय चूक होऊ शकते ते आपण आता पाहूया. पण डेफिनेटली आरटीपीसीआर आणि इतर इन्फ्लेमेटरी मार्कर बरोबर इमेजिंग, म्हणजे ज्यात आपण ऍक्च्युअल पूर्ण ऑर्गन, दोन्ही लंग हे बघू शकतो की कोणते कोणते पार्ट इन्व्हॉल्ड आहेत, कोणते कोणते सेगमेंट इन्व्हॉल्ड आहेत सिटी स्कॅनच्या मदतीनं. सिटी स्कॅन डेफिनेटली एक्सरे पेक्षा जास्त उपयुक्त आहेत, कारण कारण आपण ह्यामध्ये कुठल्याही बॉडी पार्टचे स्लाइस करू शकतो. स्लाइसेस म्हणजे अगदी आपण एखादं वॉटरमेलनचे स्लाइसेस कट करतो तसे कोणत्याही बॉडी पार्टचे स्लाइसेस इमेजिंगवर, म्हणजे आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर किंवा फिल्मवरती बघू शकतो. बेसिकली सगळ्यांना हे माहित असेल किंवा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की सिटी स्कॅन म्हणजे एक्सरेच आहेत, दुसरं काहीच नाही. सिटी स्कॅन इज नथिंग बट एक्सरे. परंतु एक्सरे मध्ये आपण द्विमितीय फिल्म घेतो, म्हणजे 2च मिती असतात त्याला. एक्सरे मध्ये, सिटी स्कॅन मध्ये आपण त्रिमितीय म्हणजे 3 डायमेन्शनल रिकन्स्ट्रक्शन करू शकतो. याचं कारण, हे एक्सरे ह्या गॅन्ट्री मध्ये गोल 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 फिरत असतो आणि मध्ये पेशंटची बॉडी असते, त्यामुळे 360 डिग्री 360 अंशामधनं हा एक्सरे ट्यूब फिरते आणि अपोजिट साइडला डिटेक्टर्स असतात 180 डिग्री मध्ये, आणि ते डिटेक्टर येणारी इन्फॉर्मेशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इन्फॉर्मेशन सेव्ह करतात, आणि एक रोटेशन पूर्ण झालं 360 डिग्रीचं की एक इमेज तयार होते. नंतर सिटी स्कॅनची जी हे सेंट्रल टेबल आहे तो आत सरकतो. किती आत सरकतो आपण सेट करू, जसं 5 मिलीमीटर, 10 मिलीमीटर, किंवा आता एचआरसीटी मध्ये 1 मिलीमीटर. आता एचआरसीटी म्हणजे काय? हाय रिझोल्युशन सिटी स्कॅन, म्हणजे यात अजून बारीक 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 स्लाइस आपण घेऊ शकतो. आणि हे टेबल आत सरकला की पुन्हा एकदा एक्सरे ट्यूब फिरते 360 डिग्री मधनं, नेक्स्ट स्लाइस येते, पुन्हा ट्यूब आत जाते, नेक्स्ट स्लाइस येते. अशा पद्धतीनं आपण लंगच्या स्लाइसेस म्हणजे काप घेऊ शकतो, आणि त्या प्रत्येक स्लाइस मध्ये किती अबनॉर्मॅलिटी, किती ओपॅसिटी आहे हे आपण बघू शकतो. सो एक्सरे बीम रोटेट्स अराउंड द ऑब्जेक्ट विदिन द स्कॅनर सच दॅट मल्टिपल एक्सरे प्रोजेक्शन्स पास थ्रू द ऑब्जेक्ट. त्याला फोरियर अनालिसिस म्हणतात. ह्या अनालिसिसनी इमेज तयार होते, आणि इमेज कशी तयार होते? नॉर्मल सिटी इमेज एक स्लाइस आहे आपल्या छातीमधनं मध्यभागातनं घेतलेला, ह्यात पण आपण पाहतोय की लंग ब्लॅक दिसत आहेत, आणि त्याच्यामध्ये रेडिएटिंग लाईन्स दिसत आहेत व्हाईट व्हाईट, त्या ब्रॉन्कोव्हॅस्क्युलर मार्किंग आहे. सेंटरमध्ये एक मोठी ओपॅसिटी दिसते, ते हार्ट आणि मेडिस्टिनम आहे. आणि आपण सिटी स्कॅन मध्ये हे जसं ऍक्झियल स्लाइस पाहिली, तसंच आपण व्हर्टिकल म्हणजे त्याला कोरोनल किंवा सजायटल असे पण स्लाइसेस मध्ये आपण बघू शकतो. त्यामुळं त्रिमितीय किंवा 3 डायमेन्शनल इमॅजिनेशन आपण करू शकतो, आणि नेमकं कोणता लोब किंवा कोणता सेगमेंट इन्व्हॉल्ड आहे किंवा विकृत आहे हे आपण यात पाहू शकतो. सिटी स्कॅनवर सगळ्यात कॉमन पॅटर्न जो आजाराचा दिसतो, अतिशय पॉप्युलर गाजलेला शब्द अगेन गेल्या 1-1.5 वर्षातला, म्हणजे ग्राउंड ग्लास ओपॅसिटी. ग्राउंड ग्लास म्हणजे काचेचा चुरा केल्यासारखी. सो हे मोस्ट कॉमन फाइंडिंग आहे कोविड-19 इन्फेक्शन मध्ये, ग्राउंड ग्लास ओपॅसिटी लंग मध्ये.
सो इट्स अ डिस्क्रिप्टिव्ह टर्म रेफरिंग टू एन एरिया ऑफ इन्क्रीज अटेन्युएशन. इन्क्रीज अटेन्युएशन म्हणजे व्हाईटनेस वाढणे. वेगवेगळ्या करड्या रंगाच्या आपण छटा बघू शकतो. जितक्या जास्त व्हाईट तेवढा जास्त इन्फ्लमेशन किंवा फ्लुइड किंवा अल्वेओला ह्या भरल्या गच्च इन्फेक्शन, जेवढं जास्त अटेन्युएशन. सो इट इज इन्क्रीज अटेन्युएशन इन द लंग ऑन कॉम्प्युटेड टोमोग्राफ म्हणजे सिटी स्कॅन विथ प्रिझर्व्ड ब्रॉन्कियल अँड व्हॅस्क्युलर मार्किंग. म्हणजे ह्या मार्किंग आतल्या प्रिझर्व राहून नीट राहून जर एखादा एरिया आपल्याला करडा व्हाईट दिसत असेल तर त्याला आपण ग्राउंड ग्लास ओपॅसिटी म्हणू शकतो. पण इट इज अ नॉन स्पेसिफिक साइन विथ वाईड इटिओलॉजी इन्क्लुडिंग इन्फेक्शन, क्रोनिक इंटरस्टिशियल डिसीज अँड अल्व्हेओलार अक्यूट डिसीजेस. म्हणजे हे नॉन स्पेसिफिक साइन आहे. कोविड मध्येच येते असं काही नाही. इंटरस्टिशियल लंग डिसीज म्हणजे बीडी वर्कर मध्ये, क्रोनिक स्मोकर मध्ये, रुमॅटॉइड आर्थरायटिस संधिवाताच्या पेशंट मध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीच्या ग्राउंड ग्लास ओपॅसिटी बघू शकतो. इन कोविड दे आर युजली मल्टीफोकल. मल्टीफोकल म्हणजे मल्टिपल 2, 3, 4, 5 ठिकाणी अशा ग्राउंड ग्लास ओपॅसिटी. बायलॅटरल म्हणजे राईट अँड लेफ्ट दोन्ही साईडला. पेरिफेरल म्हणजे लंगच्या सबप्ल्युरल म्हणजे बाहेरच्या बाजूला आउटर साईडला. बट इन द अर्ली फेज ऑफ द डिसीज जीजीओ मे प्रेझेंट ॲज अ युनिफोकल अँड मोस्ट कॉमनली इन द इन्फिरियर लोब. म्हणजे आजाराच्या सुरुवातीच्या काही स्टेजमध्ये एखादं लिजन असू शकतं, परंतु युजली मल्टिपल लिजन्स दोन्ही बाजूला, शक्यतो सबप्ल्युरल म्हणजे बाजू पेरिफेरल पार्टला म्हणजे दूरच्या ठिकाणी हायलम पासून, आणि युजली लोअर लोब खालचे लोब जास्त कॉमनली इन्व्हॉल्ड अपर लोब पेक्षा. हे नॉर्मल सिटी स्कॅनवर लंग कसं दिसतं ते आपण पाहिलं. आता ॲबनॉर्मल ग्राउंड ग्लास ओपॅसिटी हे दिसते इथं. हे जे पहिल्या स्लाइड मध्ये जी ओपॅसिटी दिसते हे नॉर्मल लंग असं दिसतंय, आणि इथं आणि इथं आपण पाहू शकतो की ग्रे कलर आणि त्यात प्रिझर्व्ड ब्रॉन्कोव्हॅस्क्युलर मार्किंग. सो दिस इज अ ग्राउंड ग्लास ओपॅसिटी विच इज व्हेरी क्लासिकल ऑफ व्हायरल न्यूमोनियाज. विषाणूजन्य न्यूमोनियामध्ये हे क्लासिक ग्राउंड ग्लास ओपॅसिटी दिसते. दुसरा अजून थोडा गंभीर रुग्णामध्ये क्रेझी पेविंग पॅटर्न दिसतो. ह्या राईट लंग मध्ये आपल्याला इथं दिसतंय. ग्राउंड ग्लास ओपॅसिटी जेव्हा ब्रॉन्कोव्हॅस्क्युलर मार्किंगचं डिस्टॉर्शन होतं आणि त्या थिक होतात तेव्हा आपण अशा पद्धतीचा ओपॅसिटी दिसू शकतात. ह्याला मोझॅक टाईल सारखा अपीअरन्स पण म्हणतात. मोझॅक पॅटर्न, क्रेझी पेविंग पॅटर्न हे पुढच्या ऍडव्हान्स स्टेजमध्ये अशा प्रकारच्या ओपॅसिटी दिसू शकतात. सो वी आर टॉकिंग, आपण बोलत आहोत की सिटी स्कॅनवर काय सायन्स असतात कोविड-19च्या. कोविड-19च्या म्हणण्यापेक्षा व्हायरल न्यूमोनियाच्या. सो ग्राउंड ग्लास हे सगळ्यात कॉमन आहे. त्यानंतर पुढच्या स्टेजला क्रेझी पेविंग पॅटर्न किंवा मोझॅइक पॅटर्न अशा पद्धतीचं अल्वेओलार डिस्टॉर्शन म्हणजे नॉर्मल अॅनाटॉमी हे डिस्टॉर्ट होते इन्फेक्शनमुळं, इन्फेक्शनच्या वाढत्या ग्रेडमुळं. याच्या पुढे गेल्यावर अजून थोडे दिवस 1-2 आठवडे असाच आजार राहिला किंवा वाढला तर हे जे टर्मिनल ब्रॉन्क्युल्स आहेत म्हणजे एअरवेज ते डायलेट व्हायला लागतात आणि त्याला ब्रॉन्किएक्टॅसिस म्हणतात. सो हे ब्रॉन्किएक्टॅसिस विथ ग्राउंड ग्लास ओपॅसिटी अशा पद्धतीचं ऍडव्हान्स स्टेजमध्ये किंवा आजाराचा प्रादुर्भाव जास्त काळ राहिल्यावर अशा प्रकारच्या साईन्स दिसू शकतात. ही अत्यंत कॉमन साईन दिसली ते म्हणजे सबप्ल्युरल बँड्स. हे लंगच्या भोवती जे आवरण असतं त्याला प्ल्युरा म्हणतात पेरिफेरली, आणि 2 प्ल्युराचे लेअर असतात. त्याच्यामध्ये जर फ्लुइड झालं तर त्याला प्ल्युरल इफ्युजन म्हणतात, म्हणजे छातीत पाणी भरणं आपण म्हणतो. पण कोविडमध्ये हे छातीत पाणी भरणं अत्यंत दुर्मिळ आहे. 99% कोविड केसेसमध्ये अशा पद्धतीचं इफ्युजन किंवा पाणी भरलेलं दिसत नाहीये. परंतु सबप्ल्युरल बँड असतात. हे जे प्ल्युराला पॅरलल असे जे बँड दिसतात त्या ओपॅसिटी हे कोलॅजन फायबर्स, फायब्रोब्लास्ट आणि मॅक्रोफेजेसच्या इन्फ्लेमेटरी ऍक्टिव्हिटीमुळे हे बँड तयार होतात असे. आणि हा अत्यंत कॉमन पिक्चर आहे सिटी स्कॅन वरती सबप्ल्युरल बँड्स. हे आपण पाहिलं ट्रॅक्शन ब्रॉन्किएक्टॅसिस. त्याच्या अगोदर पाहिलं क्रेझी पेविंग पॅटर्न और मोझॅइक पॅटर्न आणि ग्राउंड ग्लास. हे असे 4 पद्धतीचे पॅटर्न सिटी स्कॅनवर आपल्याला लंग मध्ये दिसू शकतात. सुरुवातीच्या स्टेजमध्ये युनिलॅटरल युनिफोकल असू शकतं, पण नंतर नंतर हळूहळू बायलॅटरल, लोअर लोब अगोदर नंतर अप्पर लोब हे इन्व्हॉल्व्ह व्हायला लागतात. कन्सॉलिडेशन म्हणजे प्रॉपर न्यूमोनिया पूर्ण लोब हा इन्फेक्टेड हे ओल्ड एज पेशंटमध्ये किंवा डेबिलेटेड ज्यांच्यात इम्युनिटी कमी झाली अशात दिसू शकतं. सेप्टल थिकनिंग, ब्रॉन्किएक्टॅसिस, प्ल्युरल थिकनिंग हे आपण आता पाहिलेलं सायन्स ह्या आजारात मिक्स पिक्चर दिसू शकतं. प्ल्युरल इफ्युजन रेअर आहे, परंतु 1% केसेसमध्ये दिसू शकतं. पेरिकार्डियल इफ्युजन म्हणजे हृदयाभोवतीचं जे आवरण आहे त्याच्यात पाणी भरणं हे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स मध्ये दिसू शकतं, जे सिटी स्कॅनवर आपल्याला नक्की चांगल्या पद्धतीने डायग्नोज करता येतं. लिम्फॅडिनोपॅथी म्हणजे लिम्फ नोड्स मोठे होणं मेडियास्टिनम मधले, सिटी हॅलोसाइन कॅव्हिटेशन हे, आणि न्यूमोथोरॅक्स. न्यूमोथोरॅक्स म्हणजे हवा भरणं प्ल्युरल
कव्हरिंग्स मध्ये. हे दुर्मिळ आणि रेअर असे सायन्स आहेत. सो मोस्ट कॉमन सायन्स होते ग्राउंड ग्लास ओपॅसिटी, क्रेझी पेविंग पॅटर्न, त्यानंतर सबप्लुरल बँड्स आणि ब्रॉन्किएक्टायसिस. देर इज मच ओव्हरलॅप ऑफ द सिटी पॅटर्न ऑफ कोविड-19 विथ अदर व्हायरल न्यूमोनियाज. आता अगोदर म्हटल्याप्रमाणे बाकीचे जे विषाणूजन्य आजार आहेत, सार्स न्यूमोनिया, अगोदर एक कोविड इपिडेमिकच्या आधी पण अशा पद्धतीचे आम्ही सिटी स्कॅन निदान केलेले आहेत, पाहिलेले आहेत आणि पेशंट हाताळलेले आहेत. परंतु इन्फेक्टिव्हिटी जी आहे आजार पसरण्याची ती सुदैवाने तेवढी जास्त नव्हती, त्यामुळे ते जास्त चर्चेत किंवा प्रसिद्धीच्या झोतात आले नाहीत ते व्हायरस आधीचे. पण अशा पद्धतीचे निदान अगोदरही आपण करत होतो आणि पुढेही करत राहणार आहेत. पण हे व्हायरल न्यूमोनियामध्ये ह्या पद्धतीचे पॅटर्न आपल्याला सिटी स्कॅनवर दिसू शकतात. आता हे जे पॅटर्न दिसले त्यावरून आपण कोविड आहे का नाही सिटी स्कॅनवरून सांगू शकतो की नाही. जिथं जिथं आरटीपीसीआर उपलब्ध आहे तिथं याची गरज नाही, कारण आरटीपीसीआर ही जास्त स्पेसिफिक टेस्ट आहे कोविडच्या निदानाबद्दल. सो कोविडच्या निदानासाठी सिटी स्कॅन करणं कितपत योग्य आहे. जिथं आरटीपीसीआर चाचणी उपलब्ध नाही पण सिटी स्कॅन उपलब्ध आहे अशा ठिकाणी निश्चितच आपण सस्पिशनसाठी ह्या स्कोरिंग सिस्टीमचा वापर करू शकतो. याला म्हणतात कोरॅड ग्रेडिंग सिस्टीम. आणि ही आजाराच्या ग्रेडिंगसाठी नाही आहे तर आजाराच्या सस्पिशनसाठी आहे. यामध्ये ग्रेड 1 कोरॅड 1 म्हणजे अजिबात कोविडची शक्यता नाही. ग्रेड 6 कोरॅड 6 म्हणजे नक्की कोविड इन्फेक्शन आहे. आणि याच्यामध्ये ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4, ग्रेड 5 आणि ग्रेड 6 याला कोरॅड सिस्टीम म्हणतात. आणि ही सस्पिशनसाठी म्हणजे कोविड आहे का नाही ह्या सस्पिशनसाठी हे ग्रेडिंग सिस्टीम आहे. तर ग्रेड 1 म्हणजे ऍब्सोल्यूट नॉर्मल लंग, काहीही साइन सिम्पटम नाहीये, सिटी स्कॅन ऍब्सोल्यूट नॉर्मल, तर आपण त्याला कोरॅड 1 म्हणू शकतो. काही ना काही अबनॉर्मॅलिटी आहे परंतु अजिबात स्पेसिफिक नाहीये, त्याला आपण ग्रेड 2 कोरॅड 2 स्कोर म्हणू शकतो. कोरॅड 3 मध्ये आपल्याला एखादी साइन, एखादी ग्राउंड ग्लास ओपॅसिटी, एखादा सबप्युरल बँड दिसला परंतु शक्यता वाटत नाहीये किंवा कन्फ्युजन आहे, अशा वेळेला कोरॅड 3 ग्रेड आपण देऊ शकतो. कोरॅड 4 ग्रेड जो आहे तो 2 ते 3 सायन्स म्हणजे ग्राउंड ग्लास ओपॅसिटी, क्रेझी पेविंग, सबप्लुरल बँड, कॅव्हिटेशन, ब्रॉन्किएक्टायसिस यापैकी 2 किंवा 3 साइन जर दिसल्या आणि एकापेक्षा जास्त 2 लंगला किंवा 2 ठिकाणी वेगवेगळ्या दिसल्या तर आपण अत्यंत स्पेसिफिक, मोर स्पेसिफिक अबाउट कोविड म्हणू शकतो आणि त्याला कोरॅड 4 स्कोर आपण देऊ शकतो. कोरॅड 5 स्कोर हा अत्यंत क्लासिकल टिपिकल कोविड-19 पॅटर्न जे आपण आता पाहिलं तसं असेल तर आपण कोरॅड 5 स्कोर म्हणू शकतो. आणि जो अत्यंत हायली सस्पिशियस म्हणजे अबाउट कोविड-19 इन्फेक्शन आहे असं अत्यंत 99% खात्रीलायकपणे आपण म्हणू शकतो कोरॅड 5 स्कोर. कोरॅड 6 स्कोर म्हणजे प्रूव्हन नोन केस, जे अत्यंत आधीच माहिती आहे, निदान झालेलं आहे आणि क्लासिक रेडिओलॉजिकल पॅटर्न आहे, अशा वेळेला आपण कोरॅड 6. माझ्या मते आजकाल सगळीकडे आरटीपीसीआर टेस्ट उपलब्ध आहेत त्यामुळे ह्या सस्पिशन इंडेक्स हा जो आहे याचा फारसा रोल राहिलेला नाही. मी माझ्या वैयक्तिक प्रॅक्टिसमध्ये हे स्कोर आता देतच नाही. परंतु अगोदर जेव्हा आपल्या जिल्ह्यात आरटीपीसीआर आलं नव्हतं परंतु सिटी स्कॅन उपलब्ध होतं, अशा वेळेला लोकांना पहिलं भीती असायची की कोविड आहे का नाही मला. अशा वेळेला हा सस्पिशन इंडेक्स आपण देत होतो आणि जो अत्यंत उपयुक्तही होता. पण आता आरटीपीसीआर सगळीकडे उपलब्ध आहे त्यामुळं सस्पिशन इंडेक्सचा फारसा काही रोल राहिलेला नाही. मग आता रोल कशाचा आहे तर सिव्हिरिटी इंडेक्स, जे आपण स्कोर काय म्हणतो मोस्ट पॉप्युलरली सिटी स्कोर काय, तर तो सिव्हिरिटी इंडेक्स अजूनही महत्वाचा आहे. कारण यात आपण आजाराची तीव्रता किती आहे, माइल्ड, मॉडरेट का सिव्हिअर, याबद्दल एक निदान देऊ शकतो. परंतु पुन्हा एकदा असा अनुभव आहे की अत्यंत सिव्हिअर आजार सिटीवर दिसणारे लोकही बरे झाले आहेत आणि अत्यंत कमी सिटी स्कोर असणारे लोकही गंभीर झालेत, कधी कधी दगावले पण आहेत. त्यामुळं आता रुजुता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे इन्फ्लमेटरी मार्कर, सिटी स्कॅन वरचं निदान आणि क्लिनिकल साइन ह्या तिन्हीच्या संयुक्त निकषानेच आपल्याला ट्रीटमेंटचा प्लॅन ठरवायचा आहे. सो सिटी सिव्हिरिटी इंडेक्स कसा काढतात. व्हिज्युअल असेसमेंट म्हणजे अगदी डोळ्याला जसं वाटते ते अंदाजे सांगणं, 50% लंग इन्व्हॉल्ड आहे, 25% लंग इन्व्हॉल्ड आहे, ही अत्यंत क्रूड आणि सिंपल मेथड आहे. काहीही कॅल्क्युलेट न करता सिटी स्कॅन बघायचा, आता हा सिटी स्कॅन बघायचा आणि सांगायचं की 30% लंग इन्व्हॉल्ड आहे, सो 30% इज सिटी सिव्हिरिटी इंडेक्स. याला म्हणायचं व्हिज्युअल असेसमेंट. परंतु ही अजिबात पॉप्युलर नाही कारण हे व्यक्ती सापेक्ष आहे आणि ह्यात स्पेसिफिक काहीच नाहीये. मग जास्त स्पेसिफिक टेस्ट काय आहे स्कोर इंडेक्सची, तर ती आहे लोब नुसार, अकॉर्डिंग टू लोब्स. आपण पाहिलं राईट साईडला 3 लोब आहेत, लेफ्ट साईडला 2 लोब आहेत. सो 5 लोब मध्ये 0 ते 5 अशा पद्धतीने, सॉरी 1 ते 5 अशा पद्धतीने जर आपण ग्रेड केला, सॉरी 0 पण होऊ शकते कारण जर ऍब्सोल्यूट नॉर्मल लोब असेल तर 0, 5% लोब इन्व्हॉल्व असेल तर 1 ग्रेड,
25% पर्यंत लोब इन्व्हॉल्ड असेल तर 2 ग्रेड, 50% पर्यंत इन्व्हॉल्ड असेल तर 3 ग्रेड, 75% पर्यंत असेल तर 4 आणि मोर दॅन 75% असेल तर 5 एका लोबला. आणि असे 5 लोब आहेत, राईटला 3, लेफ्टला 2. सो 5 into 5 25 पर्यंत हा सिव्हिरिटी इंडेक्स येऊ शकतो आणि कमीत कमी 0 येऊ शकतो. जर ऍब्सोल्यूट नॉर्मल सिटी स्कॅन असेल 0 स्कोर आणि 5ही लोब मध्ये 75% पेक्षा जास्त लंग लोब जर इन्व्हॉल्ड असतील तर 25 आउट ऑफ 25 आउट ऑफ आउट मार्क्स म्हणजे अतिशय गंभीर निदान. परंतु हा स्कोर पण स्पेसिफिक किंवा 100% बिलिव्हेबल नाही. कारण suppose that all lobes have 10% involvement, then this would lead to an overall score of 10, which can lead to impression that 40% of the lungs are involved. जेव्हा प्रत्यक्षात 10% लंग इन्व्हॉल्ड आहे, पण स्कोर मध्ये असं वाटू शकतं की 40% लंग इन्व्हॉल्ड. किंवा अजून एक उदाहरण देतो, प्रत्येक लोब 75% इन्व्हॉल्ड आहे, करेक्ट, तर स्कोर येईल 25 आउट ऑफ 25 म्हणजे 100%. परंतु प्रत्यक्षात 75%च लंग इन्व्हॉल्ड आहे. त्यामुळे हा व्हिज्युअल असेसमेंट पेक्षा जरी स्पेसिफिक असला तरी 100% स्पेसिफिक नाही. त्यामुळे सिटी इंडेक्स वरती जाऊन निदान ठरवणं हे चुकीचं ठरू शकतं. तर इन्फ्लेमेटरी मार्कर, क्लिनिकल जजमेंट आणि सिटी इंडेक्स या तिन्हीच्या संयुक्त निकषानंच आपल्याला ट्रीटमेंट प्लॅन ठरवायचा आहे. आता आपण काही उदाहरणं बघूया. माइल्ड डिसीज यामध्ये आपल्याला दिसत आहेत की इथं थोडे सब प्ल्युरल बँड दिसत आहेत. खालच्या लोब मध्ये थोडे जास्त आहेत, पेरिफेरीला जास्त आहेत. इथं लोअर लोब पोस्टिरियर सेगमेंट म्हणजे पाठीमागच्या सेगमेंटमध्ये जास्त आहे, कारण हा भाग थोडासा डिपेंडंट असतो आणि हा माइल्ड प्रकारचा कोविड इन्फेक्शन आहे. याच्यामध्ये स्कोर कॅल्क्युलेशन कसं करतोय आपण, तर राईट अप्पर लोबला अगदी छोटस अबनॉर्मॅलिटी म्हणून 1 स्कोर दिला, राईट मिडलला तसाच, लोअर लोबला जास्त इन्व्हॉल्वमेंट आहे 25% पर्यंत आहे, 2 स्कोर दिला. लेफ्ट साइडला तसंच, लेफ्ट साइडला अप्पर लोब मध्ये एखादा बँड दिसतोय, 1 स्कोर दिला. लोअर लोब मध्ये जास्त बँड दिसत आहेत, मे बी 10% असेल तर त्याला 2 स्कोर दिला. सगळं मिळून 7 स्कोर झाला. सो 7 आउट ऑफ 25 याला माइल्ड डिसीज. 8 पर्यंत आपण माइल्ड डिसीज म्हणू शकतो, 15 पर्यंत आपण मॉडरेट डिसीज म्हणू शकतो आणि 16 ते 25 ला आपण सिव्हिअर डिसीज म्हणू शकतो. सो हा एक स्पेक्ट्रम आहे. असं ऍज सच वी कॅनॉट, म्हणजे आपण एक अशी बाउंड्री अशा आखू शकत नाही. तर पण ऑफकोर्स 0 स्कोर म्हणजे नॉर्मल लंग आहे, कुठल्याही अल्व्हेओलामध्ये काही दिसत नाहीये इन्फेक्शन. आणि 25 स्कोर म्हणजे डेफिनेटली अर्थ असं काढू शकतो आपण की सगळे लोब इन्व्हॉल्ड आहेत आणि अल्व्हेओलाय सगळ्या लोब मधल्या ह्या इन्फ्लेम्ड आहेत, त्याच्यामध्ये एक्झुडेटिव्ह फ्लुइड पस हे जमा झालेलं आहे. तर हे एक उदाहरण माइल्ड डिसीजचं सांगितलं की 7चा स्कोर कसा कॅल्क्युलेट केला आपण 5 लोबच्या मदतीने. मॉडरेट आजारामध्ये आपल्याला दिसतंय इथं जास्त क्रेझी पेविंग पॅटर्न दिसतोय. लोअर लोब मध्ये इथं ग्राउंड ग्लास ओपेसिटी दिसत आहेत आणि अप्पर लोब मध्ये पण आपल्याला बँड दिसत आहेत सब प्ल्युरल. तर ह्यामध्ये अप्पर लोबला 2 पॉईंट दिले आणि हाच फॉर्म्युला आहे. 5% पेक्षा कमी असेल 1 पॉईंट, 5 ते 25% असेल 2 पॉईंट, 25 ते 50% असेल 3 पॉईंट, 50 ते 75% असेल लोब इन्व्हॉल्ड तर 4 पॉईंट, 75% पेक्षा थोडा जरी जास्त 5 पॉईंट. तर अशा पद्धतीने इथं आपण 2, 1, 3, 1, 3 असे जर स्कोर दिले 5 लोबला, पुन्हा एकदा मी सांगतो की हे पुन्हा व्यक्ती सापेक्ष आहे. मी याला 10 स्कोर दिला समजा, तर काही जण 12 देऊ शकतात. एक 5 ते 10%चा फरक इकडे इकडे पडू शकतो. परंतु प्रत्येक लोबला वेगळा स्कोर देत असल्यामुळं मानवीय एरर्सची शक्यता ह्यात कमी आहे. जास्त गंभीर आजार आपण बघू, सिव्हिअर डिसीज. याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय लोअर लोब हे ऑलमोस्ट इथं क्रेझी पेइंग पॅटर्न गच्च भरलेत पाठीमागचे आणि लोअर लोब. अप्पर लोब मध्ये थोडं थोडं ब्लॅक जे आहे ते नॉर्मल लंग आहे, व्हाईट जे आहे ते ॲबनॉर्मल लंग आहे, कारण त्याच्यामध्ये फ्लुइड भरले अल्व्हेओलाय मध्ये आणि इथं तुम्हाला ब्रॉन्कोवेस्क्युलर मार्किंग थोड्या थोड्या दिसत आहेत, क्रेझी पेविंग पॅटर्न. सो लोअर लोबला आपण 5-5 पॉईंट दिलेत, कारण ते गच्च भरलेले आहेत फ्लुइड्स त्याचे मोर दॅन 75%. आणि अप्पर लोब हे ऑलमोस्ट 40% पर्यंत भरलेत, त्यामुळे आपण त्याला 3-3 पॉईंट दिले. हा येतोय राईट मिडल लोब, हा इथं हार्टच्या जवळचा, त्याच्यात अगदी एखादा बँड दिसतोय आपल्याला, म्हणून आपण त्याला 1 पॉईंट दिला. तर अशा पद्धतीने 17चा स्कोर हा सिव्हिअर आजार ह्या वरच्या सिटी स्कॅन इमेज मध्ये आपण काढू शकतो. आता ह्याला कुणी 16 देईल, कुणी 18 देईल, आपण त्याला पॉईंट पॉईंट पकडून मॅथमॅटिकल मला स्पष्ट सांगा वाटतंय की बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स मध्ये हाच फरक आहे. मॅथमॅटिक्स मध्ये 1+1 ऑलवेज 2 होतं, पण बायोलॉजी मध्ये 1+1 कधी कधी 2.1 पण होऊ शकतं. आणि हीच गंमत आहे बायोलॉजीची आणि
प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक मशिनरीनुसार, प्रत्येक आजारामध्ये अशा प्रकारचा एक ओव्हरलॅप किंवा 1-2-5% इकडे होण्याची शक्यता असते. पण आपण नक्कीच माइल्ड आहे का मॉडरेट आहे का सिव्हिअर आहे, हे ह्या ग्रेडिंग सिस्टमच्या मदतीने सांगू शकतो. एक्स-रे करायचा का सीटी स्कॅन? एक्स-रे व्हर्सेस सीटी स्कॅन. आता हा एक हे उदाहरण दाखवतोय. एक्स-रे ॲब्सोल्यूट नॉर्मल वाटतं आपल्याला. दोन्ही लंग पूर्ण काळे-कुट्ट दिसतायत. सो हा एक्स-रे ॲब्सोल्यूट नॉर्मल वाटतोय. पण ह्याच पेशंटचा सीटी स्कॅन जर केला, तर इथं आपल्याला राइट लोअर लोबमध्ये ग्राउंड ग्लास ओपॅसिटी दिसते. मध्येच थोड्या प्रॉमिनंट व्हॅस्क्युलर मार्किंग दिसतात. त्यात एक छोटी कॅव्हिटी दिसते. त्याला रिव्हर्स हॅलो साइन म्हणतात. तर हे डेफिनेटली राइट लोअर लोब इन्व्हॉल्व्ड आहे आणि क्लासिकल कोविड इन्फेक्शन आहे. पण एक्स-रे वरती दिसत नाहीये. का दिसत नाही एक्स-रे वर? कारण एक्स-रे हे द्विमितीय आहे, 2 डायमेन्शनल. इथं पूर्ण लंगचा एव्हरेज डेन्सिटी इथे येते आपल्याला आणि इथं आपण स्लाइस घेतली आहे व्हर्टिकल छोटी स्लाइस. सो ज्या स्लाइस मध्ये इन्फेक्शन येते डेफिनेटली इथं आपल्याला करड्या रंगाचं किंवा व्हाईटिश ओपॅसिटी दिसेल. त्यामुळे सीटी स्कॅन हे डेफिनेटली मोर स्पेसिफिक आहे. पण एक्स-रेचा रोल पुन्हा आहे मी सांगितल्यासारखं की जिथे सीटी स्कॅन उपलब्ध नाही किंवा वारंवार सीटी स्कॅन करणे योग्य आहे का? तर अशा वेळेला नाही. याचं उत्तर नाही आहे. सीटी स्कॅन आयडियली केव्हा करायला पाहिजे? बरेच रुग्ण गेल्या ह्या सेकंड वेव्ह मध्ये पाहिलं आपण की आर-टी-पी-सी-आर पॉझिटिव्ह आली की लगेच सीटी स्कॅन कडे पळतात. पण ते चुकीचं आहे. कारण अर्ली स्टेजमध्ये अल्व्हेओलाय नॉर्मल असू शकतात. त्यामुळे सीटी स्कॅन नॉर्मल येऊ शकतो आणि ज्याच्यामुळे आपल्याला वी कॅन मिसलीड आपण असं दुर्दैवानं आपण असं कन्क्लुजन काढू शकतो की काही नाही आजार जास्त नाहीये आणि अंगावर काढणे, घरीच काढणे, औषधं नीट घेणे, आजार इतरत्र पसरवणे अशा पद्धतीचे धोके होऊ शकतात. त्यामुळे सीटी स्कॅन हे आयडियली ऑक्सिजन सॅच्युरेशन जर ड्रॉप झालं 90च्या खाली आणि इन्फ्लेमेटरी मार्कर वाढले तरच करायला पाहिजे. जर ऑक्सिजन सॅच्युरेशन ॲब्सोल्यूट नॉर्मल आहे, इन्फ्लेमेटरी मार्कर विदिन नॉर्मल लिमिट आहेत, पण आर-टी-पी-सी-आर टेस्ट पॉझिटिव्ह आहे, सीटी स्कॅन करायची अजिबात गरज नाही. परंतु आपण ह्या गेल्या एपिडेमिकमध्ये पाहिलंय, की अगदी आर-टी-पी-सी-आर न करता सुद्धा भीती जरी मनात आली कोरोना व्हायरसची, तरी लोकांनी जाऊन सीटी स्कॅन केलेले आहेत आणि ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की फिअर हा सगळ्यात मोठा व्हायरस आहे आणि त्यासाठीच हा एक प्रयत्न आपण की लोकजागर किंवा लोकांना इन्फॉर्म करायचं करत आहोत. सो एक्स-रे व्हर्सेस सीटी हे आपण पाहिलं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सीटी स्कॅन हे अजिबात सुरक्षित नाहीत. लेट मी टेल ज्यांना कोणाला माहित नाही ते प्लीज माहित करून घ्या की ह्या किरणोत्सर्ग आहे आणि हे एक्स-रे जसे धोकेदायक आहेत, सीटी स्कॅन त्यापेक्षा 200 पट धोकेदायक आहेत. कारण आपण पुन्हा-पुन्हा एक्स-रे ट्यूब फिरवतो आहोत पेशंटभोवती. प्रत्येक स्लाइसला पुन्हा-पुन्हा फिरवतो. त्यामुळे खूप सारा 200 ते 250 पट एक्स-रेचा मारा हा आपल्या शरीरावर होतोय. त्यामुळं गरज नसताना सीटी स्कॅन करणं हे अत्यंत चुकीचं आहे. कॉम्प्लिकेशन आता रुचिता मॅडमनी सांगितलं ARDS रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम हा गंभीर रुग्णामध्ये उद्भवणारा हा अतिशय दुर्दैवी हा टर्मिनल प्रकार आहे आणि ज्याच्यामध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशन झपाट्याने ड्रॉप व्हायला लागतं. कारण मेजॉरिटी अल्व्हेओलाय ह्या गच्च ह्या इन्फ्लेमेटरी फ्लुइडने भरल्या जातात. त्यानंतर त्या अल्व्हेओलायचे जे वॉल असतात भित्तिका त्याचं डिस्ट्रक्शन चालू होतं, नेक्रोसिस चालू होतं आणि अशा पद्धतीने लंग्स हे ऑलमोस्ट मेल्ट व्हायला लागतात किंवा डेड व्हायला लागतात. ऑक्सिजनेशनचा एरिया हा हळूहळू कमी व्हायला लागतो आणि रुग्णाचं ऑक्सिजन सॅच्युरेशन झपाट्याने ड्रॉप व्हायला लागतं. यातून रुग्ण बाहेर येतो का नाही हे सांगण्यासाठी अत्यंत कठीण आहे. पण सीटी स्कॅनवर हा ARDS पॅटर्न अशा पद्धतीने दिसतो. इथं तरी अर्ली स्टेज आहे ARDSची. इथं आपण पाहू शकता कंप्लीट लंग्स हे ऑलमोस्ट 25 ऑर 24 पर्यंत स्कोर आहे. हा पूर्ण ARDSचा टर्मिनल प्रकार अशा पद्धतीने दिसू शकतो. एक्स-रेवर पण अशा पद्धतीने दिसू शकतो. पेशंट जेव्हा क्रिटिकल आहे, व्हेंटिलेटरवर आहे, तेव्हा सीटी स्कॅन करणं शक्य नाहीये. अशा वेळेला एक्स-रे देखील अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतात. सो दिस इज इन शॉर्ट थोडक्यात आपण पाहिलं सीटी स्कॅनचे कोरोना मधल्या कोविड मधल्या सायन्स आणि त्याचे स्कोरिंग सिस्टीम. सीटी स्कॅनचा अतिशय महत्त्वाचा अजून एक रोल आहे ते म्हणजे बाकीचे आजार लंग मधले आणि रेस्पिरेटरी सिस्टीम मधले रूल आउट करण्यासाठी. आता दम लागतोय, धाप लागती, खोकला येतोय म्हटल्यावर कोविडच आहे का ह्या इपिडेमिक मध्ये? नाही, ते ट्युबरक्युलोसिस असू शकते जसं ह्यामध्ये दिसतंय. आपल्याला रेटिक्युलोनोड्युलर मिलिअरी ट्युबरक्युलोसिस आहे हा आणि अतिशय क्लासिकल सीटी स्कॅनवर आपण 99.99% खात्रीने सांगू शकतो की हा टीबी आहे आणि त्यामुळे ह्या रुग्णाला काय ट्रीटमेंटची गरज आहे क्लिनिशियनला आपण सांगू शकतो. हा दुसरा टीबीचा प्रकार आहे. ह्यात एकदम मोठी कॅव्हिटी दिसते थिक वॉल आणि ही कॅव्हिटी कोरोनामध्ये अशी एवढी मोठी कॅव्हिटी कधीच दिसत नाही. त्यामुळे सीटी स्कॅनचा हा एक अतिशय महत्त्वाचा रोल आहे की बाकीचे आजार हे रूल आउट करण्यासाठी. या केसमध्ये इथं दिसतंय तुम्हाला एक मोठं मास दिसतंय. मास म्हणजे कॅन्सर. त्याच्या मार्जिन स्पिक्युलेटेड दिसतात आणि हे सॉलिड लिजन आहे आणि एवढं मोठं बॉल सारखं विथ रेडिएटिंग
सूर्यकिरणासारखे रेडिएटिंग साईन हे रेडिओलॉजिकली अतिशय क्लासिक कॅन्सर आहे आणि अशाही पेशंटला धाप लागू शकते, खोकला येऊ शकतो आणि सिटी स्कॅन किंवा रेडिओलॉजीचं हेल्प नाही घेतली तर कोविड आहे की काय अशा प्रकारची शंका मनात येऊ शकते. हा पण एक अजून एक कॅन्सरचा पेशंट आहे. इतकं मोठं इथं गाठ दिसते आपल्याला आणि त्यात वेगवेगळी हेट्रोजेनस एन्हान्समेंट दिसते. सो खात्रीलायकपणे आपण सिटी स्कॅनवर सांगू शकतो की हा कॅन्सर आहे. सो सिटी स्कॅनचा हा एक रोल आहे कोविडमध्ये की इतर तर कुठले आजार नाहीत ना हे रूल आउट करणं. सिटी स्कॅनचा अजून एक महत्वाचा रोल आहे कोविडमध्ये ते म्हणजे कॉम्प्लिकेशन्स. कोविडचे कॉम्प्लिकेशन आणि मोस्ट चर्चेत असणारं होतं म्युकरमायकोसिस. तर ह्या केसमध्ये पाहू शकतो आपण हे पॅरानेझल सायनस म्हणजे नाक आणि नाकाच्या भोवतीचा जो कवटीचा पार्ट आहे ज्याच्यात हवा असते, ज्या न्यूमॅटिक बोन्स त्यांना पॅरानेझल सायनस म्हणतो आपण. तर ते इथं गच्च भरलेत आणि केवळ भरले नाहीत तर ते ह्या बोनला इरोड करून डोळ्यामध्ये पण चाललेत आणि हे म्युकरमायकोसिस आहे. इथं पण दिसतंय एक्झेल स्कॅनवर की हे ऑर्बिटमध्ये म्हणजे डोळ्याच्या स्नायूंकडे पण हे इन्फेक्शन चाललंय म्युकरमायकोसिसचं. सो म्युकरचं पण पुन्हा एक निश्चित निदान हे पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीचं होऊ शकतं. हे जे यातले जे स्क्रॅपिंग काढले जातात ह्यातले इन्फेक्टेड मटेरियल ते जेव्हा आपण KOH प्रिपरेशननी माउंट करतो सूक्ष्मदर्शकाखाली त्याचे टिपिकल हायफी दिसतात फंगाय तेव्हाच निश्चित निदान होतं. पण सिटी स्कॅनवर आपण बोन इरोजन जर झाला असेल आणि हे पॅरानेझल सायनसच्या बाहेर जर स्प्रेड होत असेल तर आपण नक्की सांगू शकतो की हे हाय सस्पिशन किंवा दाट संशय आहे की म्युकरमायकोसिस. दुसरे कॉम्प्लिकेशन लंग मध्ये पण इन्फेक्शन होऊ शकतं फंगल अशा पद्धतीने कॅव्हिटी इन कॅव्हिटी किंवा क्रेसेंट साइन म्हणतात त्याला. तर लंग मध्ये पण ऍस्परजिलोसिस म्युकर सारखे असे दुसरे पण बरेच फंगल इन्फेक्शन आहेत जे अशा डेबिलेटेड किंवा इम्युनिटी कमी झालेल्या पेशंट मध्ये होऊ शकतात. सेकंडरी इन्फेक्शन हे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन आपण पाहतो आहोत आणि त्यात पण सिटी स्कॅनचा रोल आहे. तर हे स्कल मध्ये लंग मध्ये तसंच पोटामध्ये पण इथं आपण पाहतोय की स्वादुपिंड हे इन्फ्लेम झालंय. पॅनक्रियाज हे राईट किडनी ही लेफ्ट किडनी आणि हे स्वादुपिंड आहे. स्वादुपिंड हे सुजलंय मोठं झालंय त्याला पॅनक्रियाटायटिस म्हणतात. अतिशय गंभीर कॉम्प्लिकेशन आहे हे आणि हे पण पोस्ट कोविड इन्फ्लेमेटरी सिंड्रोमचा एक पार्ट असू शकतो. पुन्हा मला सांगू इच्छितो की कोविड पोस्ट कोविडच नाही पूर्वी पण अशा प्रकारचे इन्फ्लेमेटरी सिंड्रोम होत होते. साधं उदाहरण द्यायचं म्हणजे मम्स गालफुगी पॅरोटायटिस झाल्यानंतरही अशा पद्धतीचे हे पॅनक्रियाटायटिसचे इन्फेक्शन ऑर्कायडायटिस इन्फेक्शन पूर्वी पण होत होते आणि तसंच आता कोविडमध्ये पण पोस्ट कोविड हे का होत आहेत तर अगेन इम्युनॉलॉजिकल रोल. कोविड सारखं अँटीजेनिक स्ट्रक्चर जर आपल्या होस्ट अवयवांचा असेल तर ज्या रोगप्रतिकार शक्तीतल्या अँटीबॉडी तयार होतात त्या आपल्याच अवयवांना डॅमेज करू शकतात आणि अशा पद्धतीचे इन्फ्लेमेशन करू शकतात. सो पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन मध्ये पण सिटी स्कॅनचा रोल आहे म्युकर डायग्नोसिस करण्यासाठी, पॅनक्रियाटायटिस डायग्नोसिस करण्यासाठी लाईक दॅट. सोनोग्राफीचा फारसा रोल नाही त्यामुळे मी ते जास्त काही बोलणार नाही त्यावर. ऍक्च्युअल लंग इन्फेक्शन मध्ये सोनोग्राफीचा काहीच रोल नाही परंतु इफ्युजन म्हणजे छातीत जर पाणी भरलं असेल फुफ्फुसांच्या प्लुरा आवरणाभोवती तर आपण सोनोग्राफीवर ते त्याची मात्रा माइल्ड आहे का खूप गंभीर आहे सोनोग्राफीवर आपण सांगू शकतो. MRI चा रोल पण अतिशय लिमिटेड आहे प्रॉपर कोविड इन्फेक्शन मध्ये परंतु पोस्ट कोविड इन्फ्लेमेटरी सिंड्रोम्स म्हणजे पोस्ट कोविड आजारांमध्ये MRI चा रोल नक्की आहे. लंग मध्ये MRI चा काहीच रोल नाही कारण एअर आणि बोन हे दोन साठी MRI नॉट आयडियल. त्यामुळे आपल्याला हे जे एअरवेचे इन्फेक्शन्स त्यासाठी सिटी स्कॅनच आयडियल आहे आणि ते नसेल तर एक्सरे आयडियल आहे. MRI मध्ये आपण जर छातीचा MRI केला तर काही विशेष किंवा स्पेसिफिक साईन्स दिसणार नाहीत. तसे प्रयोग झालेत, तसे प्रयत्न झालेत परंतु MRI मध्ये आपण लंगचे इन्फेक्शनचं ग्रेडिंग किंवा क्वांटिफिकेशन करू शकत नाहीये. पण पोस्ट कोविड इन्फ्लेमेटरी सिंड्रोम आता इथं मी दाखवलंय की हे ब्रेनचा हा पार्ट सुजलेला आहे त्याला एन्केफेलायटिस म्हणतात. ब्रेनचा हा पार्ट जो आहे तो सुजलाय अंकस सुजलेला आहे. सो दिस इज एन्केफेलायटिस विच इज पोस्ट कोविड. पुन्हा एकदा पोस्ट कोविड कोविड अँटीजन आणि ह्या ब्रेनच्या आवरणांवरच्या अँटीजन ह्याच्यातल्या साम्यतेमुळे किंवा साधर्म्यामुळे ह्या अँटीबॉडी इथं रिॲक्ट करतायत आणि इन्फ्लेमेशन करतायत आणि ब्रेन सुजलाय आणि ह्याला म्हणतात इन्फ्लेमेशन किंवा एन्केफेलायटिस. अशामध्ये रुग्णाची ना फिट्स येऊ शकतात, मेमरी लॉस होऊ शकतात, डोकं दुखू शकतं आणि पुढचे गंभीर प्रकार होऊ शकतात इन्फ्लेमेशन. काही रुग्णांमध्ये असे इन्फाक्ट होऊ शकतात. हा ब्रेनच आहे MRI आणि तुम्हाला दिसतं इथं की डिफ्युजन वेटेड इमेजवर हा रेस्ट्रिक्टेड डिफ्युजन ब्राईट सिग्नल आणि हा एरिया ब्रेनचा डेड झालेला आहे, इन्फाक्ट झालेला आहे आणि हे इन्फाक्ट अशा पद्धतीचे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन मध्ये होऊ शकतात. यंग लोकांमध्ये पण होऊ शकतात. त्याचं कारण व्हॅस्क्युलायटिस असोसिएटेड इथल्या रक्तवाहिन्या त्याच्यामध्ये क्लॉट तयार होणं, त्याच्यात इन्फ्लेमेशन होणं त्याच्यानी अशा पद्धतीचे MRI ब्रेन मध्ये आपल्याला कॉम्प्लिकेशन कळू शकतात. MRI चा रोल म्युकर मध्ये पण आहे. सिटी स्कॅनचा जसं आपण पाहिला तसं सिटी स्कॅन ही
बोनसाठी अतिशय चांगलं आहे, बोन इरोजन बघण्यासाठी. पण सॉफ्ट टिश्यू इन्फ्लमेशन किंवा कोणत्या छिद्रांमधनं हे इन्फेक्शन पसरायले हे बघण्यासाठी MRIचा नक्की रोल आहे. हे दोन्ही सायनस इथं गच्च भरलेत इन्फेक्शनने. थोडं डोळ्यात ऑर्बिटमध्ये पण इकडे झालंय उजव्या बाजूला, आणि ह्या केसमध्ये ब्रेनमध्ये घुसलाय म्युकरमायकोसिस. कारण ऑप्टिक नर्व डोळ्यातनं निघणारी ब्रेनकडे जाते, तर त्याच्यातून म्युकर हा ब्रेनमध्ये पण जाऊ शकतो, जे अतिशय गंभीर पद्धतीचा म्युकरमायकोसिस हा असू शकतो, आणि जे आपल्याला MRI वरती त्याचं निदान करता येतं. सो एक्सरे पासून ते MRI पर्यंत प्रत्येक मोडॅलिटीचा वेगवेगळा रोल आहे. मोस्ट पॉप्युलर कोविड इन्फेक्शन मध्ये होतं सिटी स्कॅन आणि HRCT स्कॅन. HRCT स्कॅन म्हणजे हाय रेझोल्युशन सिटी स्कॅन, ज्याच्यात 1 मिलीमीटर थिन स्लायसेस आपण घेतो. बेसिक प्रिन्सिपल सिटी स्कॅनच आहे, पण अतिशय थिन कट घेतो, त्यामुळे छोटं मोठं एखादी ओपॅसिटी, छोटी मोठी अल्व्हेओलायचं इन्फेक्शन आपण जास्त ॲक्युरेट पकडू शकतो. सो HRCT आणि सिटी स्कॅन स्कोरिंग सिस्टीम ही गेल्या कोविड इन्फेक्शन मध्ये अतिशय पॉप्युलर होती. तर ते स्कोरिंग सिस्टीम कशी करायची ते आपण पाहिलं. लोब्स नुसार 5 लोब्स, प्रत्येकी 0 ते 5 पॉइंट. अजून काही सिस्टीम आहेत स्कोरिंगच्या, परंतु त्या पॉप्युलर नाहीयेत किंवा प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीयेत. प्रत्येक ब्रॉन्कोपल्मनरी सेगमेंट आपण जे पाहिले 10 आणि 10 20 ब्रॉन्कोपल्मनरी सेगमेंट, प्रत्येक सेगमेंटला 0 ते 3 स्कोर देऊन पण आपण ग्रेडिंग करू शकतो, पण ते जास्त टाइम कंझ्युमिंग आणि जास्त नॉन स्पेसिफिक असल्यामुळे ते अजिबात पॉप्युलर नाही. सो टू कन्क्लूड, निष्कर्षाप्रती येऊ आपण की रेडिओलॉजी इन असोसिएशन विथ क्लिनिकल फाइंडिंग्स अँड पॅथॉलॉजिकल टेस्ट प्लेज इमेन्स रोल इन डायग्नोसिस अँड सिव्हिरिटी ग्रेडिंग ऑफ कोविड-19 इन्फेक्शन. मग अशी म्हटल्याप्रमाणे, आणि सिटी स्कॅन चेस्ट हे अतिशय व्हायटल आणि महत्वाचं क्रुशियल आहे इतर आजार सुद्धा एक्सक्लूड करण्यासाठी, लाईक TB असेल, इंटरस्टिशियल लंग डिसीज असेल, स्मोकर्स न्यूमोनिया असेल किंवा ऑक्युपेशनल लंग डिसीज असतील. सिटी स्कॅनचा अतिशय महत्वाचा रोल आहे. आणि MRI ऑल्सो प्लेज रोल इन पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन आणि इन्फ्लेमेटरी सिंड्रोम मध्ये. सिटी स्कॅन, MRI, पोटाचे अवयव असतील तर सोनोग्राफी, हे आपापल्या पद्धतीने सर्वजण रोल प्ले करतात. सगळ्यात महत्वाचं बिफोर वी एंड की जे कोणी आम लोक ऐकत आहेत, नॉन मेडिकल्स, त्यांच्यासाठी की सिटी स्कॅन इज नॉट सेफ. दॅट्स वाय सुरक्षित नसल्यामुळं त्याचा विनाकारण भीती वाटली कोरोनाची म्हणून सिटी स्कॅन करून घेतला, अशा पद्धतीने वापर होऊ नये. आणि भीती हा सगळ्यात मोठा व्हायरस आहे, कृपया गेट रीड ऑफ इट. थँक्यू व्हेरी मच. आय विल कन्क्लूड. मी इथं संपवतो आणि आय हँड ओव्हर माईक टू डिअर मुकुंद बिसे सर. थँक्यू सर. अतिशय महत्वाचा विषय होता सर हा, सिटी स्कॅन इन कोविड डायग्नोसिस. येस सर. आणि तुम्ही अतिशय सायंटिफिकली सर्व विस्तृत असं विवेचन त्याचे केलेलं आहे सर. येस. आणि त्याचे लिमिटेशन्स पण सांगितलेले आहेत, त्याचे ऍडव्हान्टेजेस पण सांगितलेले आहेत. कोविडमध्ये लंग्स इन्फेक्ट झाल्यावर त्यांना ऑक्सिजनवर ठेवतात आणि मग नंतर ते ऑक्सिजन कमी करत 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 पुन्हा काही पेशंटला घरी जाऊन सुद्धा ऑक्सिजन लावा आणि मग ते नंतर कमी करत करत ते ऑक्सिजनची गरज पडत नाही. पण काही पेशंटला म्हणतात की लंग्स मध्ये फायब्रोसिस झालंय, त्याच्यामुळे त्यांना खूप लॉंग टर्म ऑक्सिजन द्यावं लागतं. तर ते फायब्रोसिस होणे म्हणजे काय आणि ते ऑक्सिजनची डिमांड वरचेवर कमी कशी होत जाते. म्हणजे सुरुवातीला हॉस्पिटलमध्ये असेपर्यंत खूप जास्त लावावं लागतं ऑक्सिजन, घरी आल्यानंतर ते कमी होत होत मग पुन्हा बंदच होतं. तर ती प्रोसेस काय ते सांगितलं तर दुर्दैवानं काही टक्के कोविड इन्फेक्टेड लोकांना ते जे फायब्रोब्लास्ट म्हणजे कोलॅजन फायबर तयार करणाऱ्या पेशी ह्या प्रदीर्घ काळ प्ल्युराजवळ सब प्ल्युरल एरियात राहिल्या तर कोलॅजन फायबर्स म्हणजे जशा आपल्या स्नायूमध्ये असतात तसे फायबर लंग मध्ये तयार व्हायची प्रोसेस चालू राहते इन्फ्लमेशनमुळे, किंवा ती वाढतही जाऊ शकते. आणि नॉर्मल अल्वेओलाय किंवा नॉर्मल लंग्सची जागा हे एका जाळीच्या टिश्यूनी, अबनॉर्मल टिश्यूनी घेतली जाते. जशी की बीडी वर्कर्स मध्ये होऊ शकते, क्रोनिक स्मोकर मध्ये होऊ शकते, किंवा काही सिलिकोसिस वगैरे नावाचे ऑक्युपेशनल लंग डिसीज आहेत त्यांच्यात होऊ शकते. तशाच पद्धतीचं कॉम्प्लिकेशन हे पोस्ट कोविड काही पेशंटमध्ये, सुदैवानेचं प्रमाण कमी 1% होऊ नये, तर ते लंग फायब्रोसिस होऊ शकतं आणि त्यासाठी कदाचित रिपीट सिटी स्कॅन लागू शकतो. सिटी स्कॅन पेक्षाही त्यासाठी स्पेसिफिक टेस्ट आहे पल्मोनरी फंक्शन टेस्ट, PFT म्हणतो आपण त्याला, ज्याच्यामध्ये लंगचं व्हॉल्युमेट्रिक, त्याचं रेझिलियन्स म्हणजे ज्याचं कॉम्प्लियन्स जो आहे, इलॅस्टिसिटी, ते जज करता येतं. सो सिटी स्कॅन एखादा रिपीट लागू शकतो किंवा PFT टेस्ट जर केल्या तर आपण हे लंग फायब्रोसिस पोस्ट कोविड आहे का आणि ते किती सिव्हिअर आहे
याचा आपण अंदाज घेऊ शकतो. सो हे दिस इज वन ऑफ द पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन, जे तुम्ही म्हटलात की लंग फायब्रोसिस. सुदैवाने 99% लोकांमध्ये असं काही झालेलं नाही, पण 1% लोकांमध्ये वारंवार सिटी स्कॅन करावा लागला आणि 2-3 महिन्यानंतर सुद्धा सबप्लुरल बँड काही जणांत वाढतही गेलेले आहेत आणि लंग फायब्रोसिस ची एक क्रोनिक प्रक्रिया ही दुर्दैवाने काही लोकांमध्ये झालेली आहे. सो सिटी स्कॅनचा ह्यात रोल आहे, एक्सरेचाही रोल आहे आणि PFT नावाची जी टेस्ट आहे ती जास्त स्पेसिफिक आहे ह्या लंग फायब्रोसिसच्या आजारांमध्ये, पल्मनरी फंक्शन टेस्ट. दुसरा प्रश्न जो होता की ऑक्सिजन रिक्वायरमेंट हळूहळू कमी होऊ शकते आणि कालांतरानं नाहीच लागू शकत. नॅचरली इट इज अ हिलिंग. आजार जसं जसं अल्वेओलाय जितक्या टक्के भरलेले आहेत तेवढं ऑक्सिजन सॅच्युरेशन ड्रॉप होत राहील आणि रुग्णाला ऑक्सिजनची जास्तीत जास्त गरज लागेल. जसं जसं अल्वेओलाय परत पूर्वपदाला येतील, इन्फ्लेमेटरी फ्लुइड जसे जसे दूर जातील आणि नॉर्मल लंग होईल, तसं तसं ऑक्सिजन बॉडी मधलं जे परफ्युजन आहे ते बेटर होत जाईल हळूहळू आणि बाहेरचा ऑक्सिजनची गरज, एक्सटर्नल सप्लिमेंट जे मास्क लावते त्याची गरज कमी कमी होऊ शकते. सो दिस इज नॅचरल हिलिंग प्रोसेस जी 98% लोकांत झाली आहे गेल्या एपिडेमिक मध्ये. सो इट इज अ नॅचरल हिलिंग प्रोसेस अँड नथिंग एल्स. आणि काही लोकांमध्ये जास्त प्रदीर्घ काळ राहू शकते इन्फ्लमेशन. अल्वेओलाय ह्या भरल्या की ऑक्सिजन बंद, सॅच्युरेशन, परफ्युजन आणि त्यामुळं बाहेरून ऑक्सिजनची गरज ही लागू शकते. सो हे दिस इज अ नॅचरल हिलिंग मेकॅनिझम ज्याच्यामुळे ऑक्सिजन ग्रॅज्युअली कमी लागतो आणि काही दिवसानंतर बिलकुल लागत नाही. एक प्रश्न या ठिकाणी मला असं विचारायचं आहे की काउन्सिलिंग मध्ये रेडिओलॉजिस्ट कमी पडले असं मला थोडं जाणवलं पहिल्या लाटेमध्ये आणि दुसऱ्या लाटेमध्ये. पहिल्या लाटेमध्ये एवढं काही सिटी स्कॅन कडे जास्त ओढा नव्हता लोकांचा, परंतु एक गोष्ट करणं आवश्यक होतं की जे रेडिओलॉजिस्ट आहेत त्यांनी काउन्सिलरची नियुक्ती करणं अत्यंत गरजेचं होतं. किंवा मला असं वाटतं की एक 20 to 25% इरॅशनल सिटी स्कॅन केले गेले असं मला म्हणायचं होतं. कारण कसं आहे की बऱ्याच लोकांचं SpO2 95 अबव 90 93 असताना सुद्धा ते बऱ्याच लोकांनी सिटी स्कॅन केला आणि त्याचा परिणाम काय झाला की अननेसेसरी जो गव्हर्नमेंट मशिनीवरचा जो काही लोड होता तो त्याच्यामध्ये वाढला. त्याच्यामध्ये कसं आहे की यापुढे भविष्यामध्ये रेडिओलॉजिस्टनी काउन्सिलरची नियुक्ती करणं गरजेचं आहे की कुणाला गरज आहे सिटी स्कॅन करायची, HRCT करायची. कारण कसं आहे की पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि सिटी स्कोर आणि CRP हे 4 गोष्टी ह्याच्यामध्ये खूप लोकांमध्ये कॉमन झाल्या होत्या. तर ह्याच्यावर आपलं काय मत आहे मला थोडं जाणून घ्यायचं. मी 100% सहमत आहे डिअर रहीम सर. दुसऱ्या लाटेमध्ये भीती फॅक्टर हा खूप जास्त होता, त्यामुळं 25 ते 30% लोकांनी अनावश्यक सिटी स्कॅनची तपासणी करून घेतली आहे. ही गोष्ट खरी आहे आणि त्यासाठी काउन्सिलिंग हा एक महत्वाचा फॅक्टर आहे आणि तो मी वैयक्तिक लेवलला जे माझ्या संपर्कात आले सगळ्यांना सांगितलंय पण की करू नका सिटी स्कॅन. किंवा सॅच्युरेशन नॉर्मल असेल, RT-PCR जरी पॉझिटिव्ह असेल, वैयक्तिक पातळीवर मी माझ्या आय हॅव ट्राईड माय बेस्ट. परंतु आता मास लेवलला, कम्युनिटी लेवलला आय थिंक इट्स अ रोल ऑफ गव्हर्नमेंट, PSM पीपल, फिजिशियन्स, क्लिनिशियन्स आणि लोक प्रशिक्षण सोशल मीडियामधनं आणि अशा ह्या कार्यक्रमासारख्या वेगवेगळ्या कार्यक्रमातनं लोक प्रशिक्षण करणं गरजेचं आहे ही भीती घालवण्यासाठी आणि अनावश्यक सिटी स्कॅन टाळण्यासाठी. अनावश्यक सिटी स्कॅनचे 2 दुष्परिणाम आहेत. एक तर रेडिएशन होतं पेशंटला, आर्थिक फटका होतो आणि तिसरी गोष्ट नको त्यावेळी सिटी स्कॅन केल्याने अंडर एस्टिमेट केला जाऊ शकतो आजार. जसं की टेस्ट पॉझिटिव्ह आल्याबरोबर सिटी केला 0 स्कोर आला आणि नंतर आजार वाढत गेला निग्लिजन्समुळे की माझा स्कोर 0 आहे आणि मग घरीच बसणे, गोळ्या न घेणे, प्रॉपर ट्रीटमेंट न घेणे किंवा टेस्ट न करणे आणि मग काही ठिकाणी काही माझ्या ओळखीचे रुग्ण दगावलेत सुद्धा. तर त्यामुळं काउन्सिलिंग हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि मास लेवलवर हे टाळण्यासाठी आपल्याला गव्हर्नमेंट, काही सामाजिक संस्था, काही तुमच्यासारखे गव्हर्नमेंट मधले हायर लेवलचे ऑफिसर्स आणि लोक प्रशिक्षण समाज माध्यमातून आणि अशा काही कार्यक्रमातून करणं गरजेचं आहे. पण मी तुमच्याशी 100% सहमत आहे सर की काउन्सिलिंगची गरज आहे आणि 25% स्कॅन्स अनावश्यक झाले. थँक्यू. वेलकम सर. महेश सर, तुमच्या परवानगीने मी थोडं 1-2 मुद्दे ऍड करतो सर याच्यामध्ये. प्लीज सर. शेख सरांनी अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलाय की सिटी स्कॅनच्या संदर्भामध्ये काउन्सिलिंग केलं पाहिजे, परंतु त्यांनी ही जबाबदारी रेडिओलॉजिस्टवर टाकलेली आहे. आता रेडिओलॉजिस्टचा प्रॉब्लेम असा आहे की त्या ठिकाणी डॉक्टर्सने बऱ्याचदा सिटी स्कॅनसाठी रेफर केलेलं असतं. म्हणजे पेशंटचं मेजर काउन्सिलिंग हे ट्रीटिंग हॉस्पिटल, ट्रीटिंग डॉक्टर न करणं अपेक्षित आहे. तो फक्त एक कोपरा आहे त्याच्यातला की त्याला सांगितलं गेलं की तुम्ही सिटी स्कॅन करा, ते करून देतात. तरी सुद्धा त्यांची जबाबदारी आहे त्यावेळेस करणं. परंतु महेश सरांनी सांगितल्याप्रमाणे
सर्व जे लोक इन्व्हॉल्व आहेत, जे सिटी स्कॅन ऍडवाइस करतात, ते डॉक्टर्स असतील, जे पेशंट आहेत जे स्वतःहून सिटी स्कॅन करण्याचा आग्रह करतात, त्यांचं सुद्धा जनजागरण करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामध्ये आपण निश्चितच या दोन्ही व्यूहमध्ये कमी पडलेलो. माझा किंवा माझ्या सहचार्यांचा गेल्या वेळेचा टॉपिक होता ट्रान्समिशनचा, तोही मुद्दा मी याच्यामध्ये मांडतो. पण तत्पूर्वी हे एक सांगतो मी की जेवढ्या काही विविध देशांच्या किंवा जागतिक पातळीवर जेवढ्या काही आरोग्य संघटना आहेत त्यांचा, या सर्वांनी असं सांगितलेलं आहे की पेशंटच्या क्लिनिकल मॉनिटरिंग मध्ये, म्हणजे पेशंटचं निदान होण्यापासून ते पेशंटचं आजार हा किती सिरियस होत आहे हे पाहण्यासाठी ज्या काही प्रायमरी तपासण्या त्यांनी सांगितलेल्या आहेत, त्या प्रायमरी तपासणीमध्ये कुठेही HRCTचा उल्लेख कुठल्याही गाईडलाईन मध्ये दिलेला नाही. तरी सुद्धा आपण करतो, कारण आपल्याला ऍक्च्युअली लंग मध्ये होतं याचे पिक्चर पाहायला मिळतं आणि किती एरिया कव्हर झाला हे ते पिक्चर पाहायला मिळतो, आपण ते करतो. परंतु ज्या पद्धतीनं महेश सरांनी सांगितलं की एखाद्याचा स्कोर 20 आहे, परंतु त्याचे क्लिनिकल पॅरामीटर्स नॉर्मल असतात, एखाद्याचा स्कोर 5 असतो पण त्याचे क्लिनिकल पॅरामीटर्स हे सिव्हिअर झालेले असतात, मॅडमने जे सांगितले ते त्यानुसार कधी कधी हे मिसमॅच पण होतं, त्यामुळे ते कधी कधी मिसलिडिंग असतं. त्यामुळे कुठल्याही फॉलोअपसाठी किंवा मॉनिटरिंगसाठी सिटी स्कॅनची आवश्यकता नाही, इथून काउन्सिलिंग केलं तरी काही हरकत नाही. पण त्याच्यापेक्षा एक दुसरा अतिशय वेगळा मुद्दा त्याच्यामध्ये असा येतो की XYZ हॉस्पिटलमध्ये जर पेशंट असेल किंवा XYZ ठिकाणी जर रुग्ण असेल, तर त्या रुग्णाला जे ऍडमिट केलेलं असतं, मी मागच्या लेक्चरमध्ये आम्ही सेशनमध्ये आम्ही चर्चा केली होती की आपण जेव्हा एखाद्याला ऍडमिट करतो, त्या ऍडमिट करण्यामागचा हेतू हा फक्त ट्रीटमेंट करणं किंवा कॉम्प्लिकेशनची ट्रीटमेंट करणं हा नसतो. तसा जर तो असता तर असिम्प्टमॅटिक केसेसला किंवा माइल्ड सिम्पटम्सला आपण ऍडमिट केलंच नसतं. याचा हेतू हा मुख्य हेतू, प्रायमरी हेतू, जर 100 केसेसचा उल्लेख केला आपण तर प्रायमरी हेतू हा रुग्णाचं आयसोलेशन करणं हा असतो. आणि आयसोलेशनचा अर्थ असा असतो की आयसोलेशन झालेल्या पेशंटनी कुठेही बाहेर जायचं नाही, एका वेगळ्या ठिकाणी राहायचंय, इतर समाजातील इतर व्यक्तींच्या संपर्कात यायचं नाही. आणि मग आपण जर प्रोसेस बघितली सिटी स्कॅन करण्याची, तर कुठल्या तरी हॉस्पिटलमधून किंवा कुठल्या तरी घरातून जिथे केसेस पॉझिटिव्ह आहेत, तिथून व्यक्ती ही सिटी स्कॅन सेंटरला प्रवास करत होते. खूप कमी वेळेस ती मध्ये येते. पेशंट जेव्हा सिटी स्कॅनसाठी जातो तेव्हा सिटी स्कॅन हे जर त्या हॉस्पिटलच्या प्रेमायसिस मध्ये होत असतं, म्हणजे तिथंच कोविडचा वार्ड आहे आणि तिथूनच जवळ कुठेतरी सिटी स्कॅन करायला जातात, असं समजा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला अशी व्यवस्था आहे, विवेकानंद हॉस्पिटलला अशी व्यवस्था आहे, अजून काही हॉस्पिटल्सना असेल, तर अशा ठिकाणी काय होतं की पेशंट कुठल्या तरी मार्गानं त्या सेंटर पर्यंत जाईल आणि रस्त्यामध्ये कुणाला तो इन्फेक्शन करणार नाही अशी आपण शाश्वती थोडी बहुत देऊ शकतो. परंतु इतर बाबतीत काय झालं, कुठल्या तरी ग्रामीण भागामधून सुद्धा लातूरला पेशंट आले, मग त्यांनी खासगी वाहनं केले, कुणी रिक्षामध्ये बसून आलं, कुणी कारमध्ये बसून आलं, कुणाला पेशंटला अकंपनी केलं गेलं कारमध्ये. आणि अशा वेळेस प्रत्येक वेळेस काही वेळेस तर जे गाडी केली त्यांना माहित नव्हतं की हा कोविड पेशंट आहे, ज्या रिक्षामध्ये ते बसले त्यांना माहित नव्हते की हे कोविड पेशंट आहेत, त्याच्यासोबत काही लोक येत होते. आणि त्या ठिकाणी ज्यांना साधे लक्षणं सुरू झालेले आहेत, ज्यांच्या टेस्ट निगेटिव्ह आहेत, असे सुद्धा लोक कोविडमध्ये टेस्ट करण्यासाठी येत होते. त्यामुळे असं एक चर्चा होते की कोविड सेंटर या ठिकाणी किंवा कोविडच्या टेस्ट करण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा ट्रान्समिशन होण्याची शक्यता असते आणि ह्या ट्रान्समिशनची जबाबदारी कुठेही उचलली गेली नव्हती. मग आयडियल काय आहे? आयडियल असे की अतिशय सिव्हिअर होणाऱ्या केसेसमध्ये ज्याच्यामध्ये सर्व मार्कर्स सांगितलेले आहेत आणि त्याच्या वेळेस जर डॉक्टरला इच्छा असेल की नेमकं लंग मध्ये काय होतंय, लंगचं पिक्चर काय, किती इन्व्हॉल्वमेंट झालेली आहे, अशा वेळेस मध्ये सर्व प्रकारची काळजी घेऊन त्या पेशंटला कोविडचा सिटी स्कॅन करण्यासाठी पाठवावं लागेल आणि मधल्या काळामध्ये हे एन्श्योर करावं लागेल की हा ट्रान्समिट करणार नाही डिसीज. त्यामुळे डिसीज ट्रान्समिशनचे सुद्धा खूप हाय चान्सेस इन्व्हेस्टिगेशनला पेशंट हा आयसोलेशन वाढत्या किंवा कोविड सेंटरच्या बाहेर काढण्यामुळे होते, त्यानं सुद्धा खूप डिसीज ट्रान्समिटची शक्यता असते आणि याच्याकडे आपलं दुर्लक्ष झालेलं आहे. प्रशासन, आरोग्य यंत्रणा कळलंच, आता इथं जे ऐकणारे नॉन मेडिकल लोक आहेत त्यांनी पण हे लक्षात घ्यायचे की सिटी स्कॅन करण्याची तितकीशी आवश्यकता नसते, फार आवश्यक असेल तेव्हा करणं आवश्यक आहे, तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानं करावं, आपण इन्सिस्ट करू. आणि जाताना अतिशय प्रिकॉशन घेणं आवश्यक आहे की आपण प्रवास करत असताना आपल्यापासून दुसऱ्याला होऊ नये. त्यासाठी पर्याय म्हणजे गव्हर्नमेंटची अँब्युलन्स आणि त्या सर्व अँब्युलन्सला इन्फॉर्म करून आपण जाणं अपेक्षित आहे कोविड सेंटरला. आणि कोविड पॉझिटिव्ह असणाऱ्या काळात, कोविडचं एपिडेमिक असण्याच्या काळामध्ये तुम्ही कोविडची टेस्ट निगेटिव्ह आलेली असताना जर सिटी स्कॅनला जात असताल, तिथं तुम्हाला वेगळी रिस्क आहे. कदाचित तुम्ही कोविडचा लागण तुम्हाला झालेलीच नसेल आणि तुम्ही अशा ठिकाणी जाता जिथे वेटिंग रूम मध्ये कोविडचे पेशंट आहेत, जिथं रूम मधून कोविडचे पेशंट निघून गेलेले आहेत, जिथं सेंटरच्या बाहेर कोविडचे पेशंट येत आहेत, त्यांचे नातेवाईक करत आहेत, म्हणजे तुम्ही एका डेंजर झोन मध्ये जात आहेत, याची पण नोंद घेणं आवश्यक आहे, कारण हे सगळे हॉटस्पॉट होऊ शकतात कोविडच्या ट्रान्समिशन. धन्यवाद.
सर एक नेहा म्हणून आहेत पार्टिसिपंट, त्यांनी एक प्रश्न विचारलाय सर तुम्हाला. हा सर. तो प्रश्न वेगळा आहे, त्याच्यावरती पूर्ण सेशन आहे, तो तुम्हाला रेडिओलॉजिस्ट म्हणून त्यांनी विचारलेला नाही. ओके. पण सुरुवातीला तुम्ही जी ओशोच्या तत्वज्ञानाचा संदर्भ देऊन एक गोष्ट सांगितली की फिअर फॅक्टर हा फार मोठा व्हायरस. हो नक्कीच. तर नेहा म्हणून आहेत एक श्रोते आपल्या, त्यांनी असा प्रश्न विचारलाय की समाजातील करोनाबद्दलचा फिअर फॅक्टर कशा प्रकारे कमी करता येईल, तसेच मन स्वस्थ कसे सांभाळावे याविषयी मार्गदर्शन करावे. तर नेहा, तुम्हाला मी असं सांगू इच्छितो की आपल्याकडे आपल्या या संपूर्ण सिरीजमध्ये एक कोविड आणि मानसिक स्वास्थ्य किंवा मानसिक आरोग्य यावरती एक स्वतंत्र टॉपिकच होणार आहे आपल्या रविवारी. तेव्हा तर आपलं याच्यावरती विस्तृत विवेचन होईलच. आता महेश सरांची ओळख रेडिओलॉजिस्ट कम अॅनाटॉमी प्रोफेसर कम ओशो तत्वज्ञानाच्या अभ्यासक असं पण करून दिलं आणि त्यांनी हा विषय मांडलेला आहे. सरांना अशी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात अगदी एकच फिअर मिनिटात फॅक्टरला बोलतो. कशा बिलकुल एकच मिनिटात सांगतो की कोविडच नाही, कोणत्याही आजार, कॅन्सर असेल, कोविड असेल आणि इतर कुठलेही हार्ट अटॅक असेल, याचा हा फिअर फॅक्टर हा अतिशय मोठा आजार आहे, जो सगळ्या आजारापेक्षा मोठा आहे. तर त्याच्यावर इलाज म्हणजे समजून घेणे, ऍब्सोल्यूट फॅक्ट समजून घेणे आणि ते स्वीकारणे, हा बेसिक गोष्ट आहे. एक्सपेक्ट करणं ही चुकीची गोष्ट आहे, ऍक्सेप्ट करणं ही बरोबर गोष्ट आहे. सो एखाद्या आजाराबद्दल म्हणजेच शरीराबद्दल, शरीर रचनेबद्दल आणि आजारांबद्दल त्याचे लिमिटेशन काय आहेत आणि त्याचे काय कॉन्सिक्वेन्सेस आहेत किंवा आपल्या हातात काय आणि आपल्या हातात काय नाही, या बेसिक गोष्टी समजून घेऊन स्वीकारणं हा यावरचा इलाज आहे. मला 100 वर्ष जगायचा हा अट्टहास मी केला तर ती गोष्ट चुकीची आहे. पण मी जर ऍक्सेप्ट केलं की यस, जन्मायचं माझ्या हातात नाही, मरायचं माझ्या हातात नाही, तर टेन्शन फ्री होऊन जातो आपण. इज वी लिव्ह इन प्रेझेंट मोमेंट अँड वी बिकम हॅपी. सो भीती आणि ग्रीड, तर ग्रीड आहे 100 वर्ष जगायची आणि भीती आहे आज मरायची, उद्या मरायची. तर ह्या भीती आणि ग्रीड ह्या 2 गोष्टीवर ओव्हरकम करणं गरजेचं आहे, कुठल्याही आजारासाठी, कोविडसाठीच नाही. आणि नॉट ओन्ली आजारासाठी, पण एक स्वस्थ जीवन जगण्यासाठी. स्वस्थ जीवन म्हणजे जे स्वमध्ये स्थित आहे असं जीवन जगण्यासाठी. तर याच्यावर आपले सायकॅट्रिस्ट लोक बोलतील, पण मी आता राईट नाऊ एक गोष्ट सांगतो, एक औषध सांगतो, ते म्हणजे एक पुस्तक, जे मेडिकेशन टू मेडिटेशन, जे Amazon वर मिळू शकेल, तुम्हाला ऑनलाईन मागवू शकता. मेडिकेशन टू मेडिटेशन म्हणजे औषधोपचाराकडनं ध्यानाकडे. अतिशय सुंदर पुस्तक, प्रत्येक आजाराचं पॅथोफिजिओलॉजी ऍट द डीप सायकॅट्रिक लेवल त्यात सांगितलं गेलेलं आहे. तर ते पुस्तक वाचावं असं मी रिकमेंड करतो सगळ्यांनाच. आणि इथं पूर्णविराम देतो. सर्वेपि सुखिनः सन्तु. धन्यवाद. धन्यवाद महेश. आणि तू सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दुसरा एक मार्ग असा आहे की आपल्याला बऱ्याचदा अज्ञानामधून सुद्धा भीती तयार होते. एक्झॅक्टली. हो. तर या संपूर्ण आजाराचं ज्ञान जर आपल्याला सर्व मिळालं आणि याच्यामध्ये नॅचरली काय काय होतं हे जर कळालं, तर आपल्याला कळतं की आपल्याला आता धोका आहे का नाही, आपल्याला खरंच आपल्याला Definitely. म्हणजे टर्मिनल पर्यंत आपण जाणार का नाही, हे ज्ञान मिळावं हा सुद्धा आपल्या सर्व व्याख्यानमालेचा हेतू आहे. डेफिनेटली त्याच हेतूने आपण हे गेले 2 तास बोलत आहोत आणि चर्चा करत आहोत. थँक्यू. आणि या ज्ञानातून भीती मरलं आणि आपण त्याचा सामना करू असं मला वाटतं. येस सर. नेहा मॅडम, तुमचं संपूर्ण समाधान करण्यासाठी आपलं एक स्वतंत्र सेशन आहे, तेव्हा तुम्ही प्लीज या, आपण त्यावर विस्तृत असं विवेचन करू. सर नमस्कार. नमस्कार. अतिशय सुंदर असं लेक्चर झालंय तुमचं रेडिओलॉजीवर. माझा एक प्रश्न आहे, काय होत आले बऱ्याचदा म्हणजे पहिल्यांदा डायग्नोसिस म्हणून एक RT-PCR आणि त्याच्याबरोबर HRCT केला जातो आणि मग नंतर पेशंट ऍडमिट झाल्यानंतर जेव्हा तो ट्रीटमेंट चालू असते तेव्हा आणखी एकदा HRCT किंवा आणखी एकदा HRCT असं एकदा दोनदा तीनदा HRCT होतं. आणि मी पण डॉक्टर आहे, मी बऱ्याचदा म्हणजे मला बऱ्याचदा लोक विचारायचे की अरे आणखी एकदा करायची गरज आहे का? तर माझं असं स्पष्ट मत राहिलेलं आहे की पहिल्यांदा डायग्नोस्टिक म्हणून HRCT निश्चित करावा जेव्हा आवश्यक आहे तेव्हा. पण HRCTला प्रोग्नोस्टिक व्हॅल्यू काहीही नाही असं माझं मत आहे. कारण एकदा तयार झालेलं पिक्चर हे शेवटी HRCT असो किंवा एक्सरे हे इमेजेस आहेत, फोटोग्राफ्स आहेत, त्यामुळे फोटो असा प्रचंड लगेच बदलणार नाही असं मला वाटत होतं. तर त्याच्यावर तुमचं मत हवं होतं मला. येस सर. थँक्यू सर. प्रोग्नोस्टिक व्हॅल्यू नाही हे तुम्ही म्हणलेलं बरोबर आहे आणि अनावश्यक पुन्हा पुन्हा सिटी स्कॅन गरजेचं नाही, कारण फार काही बदलत नाही चित्र, हे पण खरं आहे. परंतु RT-PCR झाली, पॉझिटिव्ह आली आणि डायग्नोसिस साठी लगेच सिटी स्कॅन, हेच चुकीचं आहे बेसिकली. गरजच नाही. RT-PCR पॉझिटिव्ह जरी आली
पण सॅच्युरेशन अबाव 95 आहे आणि इन्फ्लेमेटरी मार्कर विदिन नॉर्मल लिमिट आहेत, तर अशा रुग्णांना सिटी स्कॅनची अजिबात गरज नाही. माझ्याच कुटुंबात, नातेवाईकात असे 5-6 केस झाल्या ज्यांना अजिबात एक्सरे पण मी करू दिला नाही. कारण इन्फ्लेमेटरी मार्कर नॉर्मल होते, पण आरटीपीसीआर पॉझिटिव्ह होती. बस त्यांना आयसोलेशन, बेसिक ट्रीटमेंट जी काही फिजिशियननी सांगितलेली, 10 दिवस आयसोलेशन, गुड न्यूट्रिशन अँड दे वर ऑल राईट. मस्त झाले. त्यामुळे सिटी स्कॅन हा प्रत्येक रुग्णात अजिबात गरजेचं नाही. मी तर म्हणेन 50% रुग्णात कोविड पॉझिटिव्ह असणाऱ्या सिटी स्कॅनचा काही गरज नाहीये. ज्याच्यात स्कोर 1, 2, 3, 4, 5 पर्यंत ज्यांचे आलेत, त्या सगळ्या चाचण्या कदाचित अनावश्यक होत्या किंवा आउट ऑफ फिअर होत्या. कधी-कधी रुग्णाची फिअर असती, कधी-कधी डॉक्टरांचीच फिअर असती, की आपलं चुकेल काही की आणि रुग्ण गंभीर होईल काही की. म्हणून डॉक्टरांचंही अज्ञान किंवा भीती फॅक्टर हा सिटी स्कॅनची संख्या वाढवण्यात कारणीभूत आहे सेकंड वेव्ह मध्ये. त्यामुळे तुम्ही जे म्हणलात की डायग्नोसिससाठी सिटी स्कॅन अजिबात गरज नाही. डायग्नोसिससाठी आरटीपीसीआर आहे आणि इन्फ्लेमेटरी मार्कर आहेत. ते जर ॲबनॉर्मल निघाले, चुकीचे निघाले मात्रा त्याच्या, सॅच्युरेशन ड्रॉप व्हायला लागले, तर इमेजिंग कडे जायला पाहिजे आपण, की आणि दुसरं तर काही नाही ना किंवा काही कॉम्प्लिकेशन तर नाही ना ते बघण्यासाठी. प्रोग्नोस्टिक पुन्हा सिटी स्कॅन करणं तर काहीच गरजेचं नाहीये. 10% केसमध्ये असं लागू शकते, पण 90% रुग्णांमध्ये पुन्हा सिटी स्कॅन लागलेला पण नाहीये. 8-9% केसेसमध्ये ज्याच्यात उपचाराला दाद देत नाहीये. बऱ्याचदा असं होतं की रुग्णाचे नातेवाईक डोकं खातात डॉक्टरांचं आणि मग अशा वेळेला वैतागून सिटी स्कॅन सांगितलं जाऊ शकतं. असंही होतं. तर त्यामुळं हे डॉक्टरांचं आणि जनरल पेशंटच्या अज्ञानामुळं सिटी स्कॅनची संख्या वाढली. पुन्हा सिटी स्कॅनची गरज नाहीये. डायग्नोसिससाठी तर सुरुवातीला बिलकुल गरज नाही. जर सॅच्युरेशन नॉर्मल असेल किंवा इन्फ्लेमेटरी मार्कर हे सौम्य प्रमाणात ॲबनॉर्मल असतील तर गरज नाही. ओके सर, आर यू महेश सर बरोबर सांगितलंय. येस सर, थँक्यू सर. सदानंद सर, आपण आताच उल्लेख केला होता की कुठल्याही गाईडलाईन मध्ये HRCT हे कोविडच्या डायग्नोसिससाठी वापरावं असं कुठेही उल्लेख केलेला नाही. विदाऊट HRCT डायग्नोसिस करावं असाच उल्लेख केलेला आहे. ते फक्त आपल्याला लंग किती इन्व्हॉल्वमेंट झालंय हे सांगू शकतं, परंतु ते कोविडमुळे झाले असंही सांगताय. गुड इव्हनिंग ऑल. महेश, गुड इव्हनिंग. हा महेश, अतिशय उत्तम विश्लेषण केलेलं आहे आणि स्पष्ट मराठी शब्द वापरल्यामुळे मला तुझं विशेष कौतुक करायचं आहे की जनरल पब्लिकला एवढ्या सोप्या भाषेत माहिती देणं हे खरंच कष्टदायक आहे, क्लेशदायक आहे, पण तू उत्तम प्रकारे केलेला आहे. प्रश्न असे काही नाही आहेत, कारण बऱ्यापैकी महेशनी पूर्ण माहिती दिलेली आहे. मला फक्त थँक्यू म्हणायचंय. येस, थँक्यू. धन्यवाद. थँक्यू प्रणाम. सर. ओके. अतिशय संयुक्तिक प्रश्न त्यांनी विचारलाय की जसा लिम्फोपेनिया होतो तसा न्यूट्रोपेनिया पण होतो, तर त्याची प्रोग्नॉस्टिक व्हॅल्यू काय आहे म्हणून. त्याचं असं आहे की जेव्हा इन्फ्लेमेशन सुरू होतं म्हणजे व्हायरसचा, विषाणूचा शिरकाव आणि त्याचे मानवी पेशींबरोबर ज्या RNA बरोबर बाइंडिंग वगैरे होत असतं, इन्फ्लेमेटरी प्रोसेसची सुरुवात होते, त्यावेळेला नक्कीच न्यूट्रोफिल्स वाढलेले असतात. म्हणजे इनिशियल फेज मध्ये न्यूट्रोफिल्स ह्या वाढतात कुठल्याही इन्फ्लेमेशन मध्ये. पण आपण त्या डायग्राम मध्ये नाही का पाहिलं की न्यूट्रोफिल्स कशा रक्तवाहिन्यातनं बाहेर येतात आणि त्या ठिकाणी जे काही जीवजंतू जमा झाले, जीवाणू किंवा विषाणू, त्यांना मारण्यासाठी, हल्ला करण्यासाठी कसे तर बाहेर येऊन तिथे जमतात आणि तयारी करतात. तर त्या प्रोसेसमध्ये जेव्हा इन्फ्लेमेशन खूप जास्त वाढतं तेव्हा न्यूट्रोफिल सगळ्या बाहेर येऊन जिथं डॅमेज व्हायला लागलाय, जिथं टिश्यूचं डिस्ट्रक्शन व्हायला लागलंय, तिथे जास्त जमा झाल्यामुळे रक्तातल्या न्यूट्रोफिल्स ह्या कमी होतात आणि रक्तातल्या न्यूट्रोफिल्स कमी होणं हे आजाराच्या मध्यम स्वरूपाकडून तीव्रतेकडे जाण्याचा एक इंडिकेटर असतं. तर तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे तुमची माहिती की न्यूट्रोपेनिया हा मध्यम कडून तीव्र स्वरूपाकडे जाताना सहसा दिसून येतो. मॅडम, हा. की एखादा पेशंट ऍडमिट झाला दवाखान्यात, त्याचं पॉझिटिव्ह आला, म्हणजे RT-PCR पॉझिटिव्ह आला, तो दवाखान्यात ऍडमिट झाला, तर पहिल्यांदा जेव्हा CRP आणि डी डायमर केलेलं असतं तर ते सुरुवातीला कमी येतं, पण त्याची ट्रीटमेंट सुरू झाल्यावर म्हणजे पहिल्या सायकलमध्ये ते वाढलेलं दिसतं आणि मग दुसऱ्या सायकलमध्ये ते कमी होताना दिसतं. बरोबर मग आहे. ट्रीटमेंट तर त्याच्याबद्दल मला थोडीशी माहिती पाहिजे की ते वाढतं आणि कमी होणं हे पिरियॉडिक आहे का, आणि त्याचा ते मग आपल्या ट्रीटमेंटचा रिस्पॉन्स आहे का तो बॉडीचाच रिस्पॉन्स आहे. हा, तर त्याच्यात 2-3 व्हेरिएशन्स येऊ शकतात. एक म्हणजे हे सगळे रक्तातील घटक वाढतात ते आपण प्रोसेस बघितली फिगर्स मधनं की इन्फ्लेमेशन इकडं वाढलं
पेशींच्या सगळ्या रिॲक्शन, सेल्युलर रिॲक्शन्स वाढल्या, सायटोकाईन रिलीज वाढला, की हे सीआरपी पण वाढणार आणि डी डायमर पण वाढणार आणि फेरिटिन पण वाढणार. पण ही जी वाढ आहे ती प्रत्येक पेशंटमध्ये कॉन्स्टंट किंवा एकसारखी आपल्याला दिसून येणार नाही. तर ती त्या पेशंटच्या शरीराचे जे वेगवेगळ्या प्रकाराने प्रतिसाद देतं शरीर त्याच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे कुणामध्ये वाढलेलं दिसेल, कुणामध्ये दिसणार नाही किंवा एक टेस्ट वाढलेली दिसेल, सीआरपी वाढलेली दिसेल, पण डी डायमर नाही. म्हणजे गुठळ्या तयार व्हायची प्रोसेस ही अजून सुरुवात झालेली नाही त्याचा अर्थ. तर ते वाढणं हे या कारणाने आहे, की इन्फ्लेमेशनची प्रोसेस वाढते, टिश्यू डॅमेज व्हायला लागलाय. तरी त्या टेस्ट वाढू शकतात. एक झालं आणि जेव्हा आता हे वाढतंय म्हणजे हे कदाचित नियंत्रणाच्या बाहेर जाऊ शकतं. म्हणून मग त्या फेजमध्ये पेशंटला ॲडमिट केलेलं असतंच सहसा करून. ॲडमिट केल्यानंतर जी उपचार पद्धती सुरू होते, की इंजेक्शन, स्टिरॉइड्स, रेमडेसिविर जे काही सगळं देण्यात येतं, त्याचा रिस्पॉन्स म्हणून ह्या लेव्हल्स कमीवर येतात. हे सहसा असं ह्याचं विश्लेषण आपल्याला करता येईल. एक प्रश्न इथे जो बॉक्समध्ये दिसतोय तो असा दिसतोय, की गृहविलगीकरणामध्ये चाचण्या करण्याची गरज नाही असे आपण म्हणताय. ते कसे आणि का? तर गृहविलगीकरण सांगतोच कोणत्या पेशंटमध्ये आपण ज्यांना सौम्य स्वरूपाचा आजार आहे, म्हणजे फक्त थोडासा ताप येऊन गेला आणि कुठलेही सिम्प्टम्स नाही आहेत. तर त्यांना पहिल्यांदा काय करतो आपण? गृहविलगीकरणात ठेवून त्यांचं ऑब्झर्वेशन करतो, की काही वाढतंय का? ताप वाढतोय का? परत काही उलट्या मळमळ होतायत का? ह्या लक्षणांवरनं मग आपण टेस्ट करायला घेतो. की मग आता टेस्ट करूया. सीआरपी आणि सीबीसी तर करायला पाहिजे किंवा तो जर गंभीर होतोय असं दिसलं तर आपण त्याला त्याच्या पूर्वीच आपण त्याला हलवलेलं असतं हॉस्पिटलमध्ये. म्हणून साधारणपणे गृहविलगीकरणातील पेशंटला ह्या सगळ्या टेस्टची गरज नसते. एखाद्या पेशंटमध्ये सीबीसी आणि सीआरपी आपण करून पाहू शकतो. ते डिपेंड्स की त्याला काही रिस्क फॅक्टर आहेत का किंवा तो एकदम चांगला आहे, ठणठणीत आहे. ऑक्सिजनची पातळी कमी होत नाहीये. हा एक महत्त्वाचा भाग आहे, जो ह्या टेस्टमध्ये मी मेन्शन केला नाही कारण तो तसा टेस्टचा भाग नाहीये म्हणून. परंतु ऑक्सिजनची पातळी आपण नेहमी पाहतोच की रोज-रोजच पाहिली जाते त्या पेशंटची. आणि लक्षणं, ऑक्सिजनची पातळी हे सगळं बघून टेस्ट करायच्या का नाही हे ठरवलं जातं. जसं डॉक्टर महेशनी सांगितलं की अनावश्यक सीटी स्कॅन टाळले पाहिजेत. तशाच काही सगळ्या टेस्ट ह्या आवश्यक नसतातच. जशा आवश्यक वाटतील तशा त्या कराव्यात आणि तशाच त्या सहसा केल्या जातात. ठीक आहे? किशोर कुलकर्णी सरांनी थोड्या वेळापूर्वी हात वर केला होता. किशोर कुलकर्णी सर, मी त्यांचाच हा तुम्हाला प्रश्न मी आता त्यांचाच ओके, प्रश्न ओके. मी आता घेतलाय ओके. बहुतेक. मग सर मग काय हां. राम हां, पवार बोलतायत का? हां, हां. हा हा बोला ना सर. मॅडम, मध्ये मध्ये ज्यावेळेस ही जास्त साथ आली, जास्त लाट होती मधल्या काळामध्ये, जास्त इन्फेक्शन होत होते, त्यावेळेस असं एक बातमी येत होती ग्रामीण भागामध्ये की हवेसोबत सुद्धा पसरला जातो बाबा. तर असं काही शक्यता आहे का? आता आणि हा दुसरी गोष्ट, हां. ज्यावेळेस आता पुढची तिसरी लाट सांगतात लहान मुलांसाठी हे आहे, तर त्याच्या अगोदर काय आपल्याला काही इंजेक्शन किंवा काय लस किंवा जे काय आपल्याला करता येईल त्या मुलांसाठी? हां, तर तुमचे 2 प्रश्न आहेत. तर हा. दुसरा प्रश्न जो आहे लहान मुलांसाठी वगैरे, तर त्याच्यावर वेगळं लेक्चर होणार आहेच तर आणि त्या विषयातले तज्ञ तुम्हाला त्याच्याबद्दल मार्गदर्शन करतील. हं. आणि जो पहिला प्रश्न आहे, की हा हवेतून पसरला म्हणतात, तर ॲक्चुअली तो हवेतनंच नाही का, ड्रॉपलेट इन्फेक्शन हे हवेतूनच नाही का येत. एक जण माझ्या समोर शिंकला आणि त्याचा व्हायरस माझ्याकडे आला, तर तो हवेतूनच येतो. म्हणून तसं म्हटलं जातं. ह्याचा अर्थ असा नाही, की कोणीतरी 10 फुटावर उभं आहे आणि 10 फुटावरून ते इन्फेक्शन होणार आहे असंही नाही. त्याची जी काही मर्यादा दिली आहे, की तुम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळा, इतक्या मीटरचं पाळा. तेवढ्यातनंच ते इन्फेक्शन होत असतं. हवेतनं पसरतो म्हणजे इतका जास्त प्रमाणात त्याचा संसर्ग झाला, की म्हणून ही म्हण पडली आपल्याकडे, की आता हवेतूनही पसरायला लागलाय. ते जवळूनही गेलं तरी पसरतो. ॲक्चुअली तसं जवळून गेल्यावर तो पसरत नाही. आणि ह्या संसर्गाचे बाकी सगळे डिटेल्स आणि हे मला वाटतं, की पहिल्या लेक्चरमध्ये नागोबा सरांनी आणि खूप छान प्रकारे सांगितलं, की कसा कुठून तो संसर्ग होणार आहे किंवा कसा. राम पवार सर, थँक्यू थँक्यू. तर आपण वेलकम. आपण खूप वेळेस स्लोगन ऐकलं बघा, की अंतर किती असावं, 2 गज दुरी असायचं किंवा 6 फूट अंतर ठेवावं, 1 मीटर अंतर ठेवावं, असं एक आपण खूपदा ऐकायचो. तर 6 फुटाचं अंतर असावं असं जे एक सांगितलं गेलेलं मेसेज आहे, त्याच्या मागचं शास्त्रीय कारण हेच आहे, की एखादी व्यक्ती जर बोलत असेल, शिंकत करत असेल, तर त्याचा शरीरातून, नाकातून, तोंडातून जे काही जंतू बाहेर येणार असतील, ते थोड्या वेळासाठी हवेत राहू शकतात आणि एक 6 फुटाच्या अंतरापर्यंत ते हवेत राहतात आणि नंतर गुरुत्वाकर्षणाने ते सर्व खाली जातात.
ते जमिनीवरती शटल होऊन पडतात. आणि जमिनीवरती शटल होऊन पडलेला जो व्हायरस आहे तो जर उन्हामध्ये असेल तर तो लगेच मरून जातो. त्यामुळे बोलत असताना जर तुम्ही 6 फुटाच्या आत असताल तर तुम्हाला संसर्ग होण्याचा धोका आहे. तुम्ही 6 फुटाच्या नंतर असताल तर तुमचा तो धोका कमी होत जातो. परंतु व्हेरी रिसेंटली इन लास्ट फ्यू मंथ्स एक असं ऑब्झर्वेशन केलं की काही केसेसमध्ये असं आढळलं की व्हायरस हा 6 फुटापेक्षा पुढल्या अंतरामध्ये सुद्धा हवेमध्ये राहू शकतो. परंतु हे सर्व ठिकाणी होत नाही. हे साधारणतः ज्या ठिकाणी धुक्याचं प्रमाण जास्त असतं, ज्या ठिकाणी धुळीचं प्रमाण जास्त असतं आणि थंडीच्या दिवसामध्ये धुकं आणि धूळ याच्यामुळं एक फॉग तयार होतो वातावरणामध्ये आणि त्याच्यामध्ये जर हे व्हायरसेस आले आणि राहिले तर त्याचा अंत त्यांचा प्रवास हा थोडासा पुढल्या लांबवर जाऊ शकतो. हे एक कारण समोर आलं सूर्यकिरणाच्या त्याच्यामुळं अभावामुळे. सूर्यकिरणांच्या अभावामुळे आणि धुकं तयार झाल्यामुळं तो थोडासा लांब जाऊ शकतो. हा एक मुद्दा काही ठिकाणी चर्चेत आला, परंतु आता सुद्धा जे काही गाईडलाईन सांगतात त्याच्यामध्ये 6 फुटाचा अंतर हाच आपला निकष सर्वजण वापरतात. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की समजा फार फोर्सफुल ब्लोईंग असेल, समजा फोर्सफुली फार जोरात शिंक दिली गेली असेल तर हे अंतर थोडंसं अजून पुढे येऊ शकतं त्याच्या कॅपॅसिटी, पण ते फार जास्त लांब जाणार नाही. 6 फुटाचं अजून 8 फूट पकडू, 10 फूट पकडू. त्यामुळे कमीत जेवढं जमल तेवढं डिस्टन्स हे मिनिमम 6 फुटाचं असावं. तुम्ही अजून थोडा डिस्टन्स ठेवला तर अजून चांगली गोष्ट आहे. त्यामुळे व्हायरस हा हवेतून पसरतो हे जरी काही ठिकाणी नोंद घेतली गेली असेल तर सर्व ठिकाणी तो पसरत नाही. त्यामुळे घाबरून जायची गरज नाही. असं होणार नाही की हवेमध्ये तो आहे, कुणीतरी इथं व्हायरस हवेमध्ये सोडून गेलेला आहे आणि तो तिथंच तरंगत आहे व्हायरस आणि नंतर तुम्ही त्या एरियामध्ये जात आहात तुम्हाला होईल अशी शक्यता नसते. तो इमिजिएटली तो शटल डाऊन होऊन जातो ग्राउंड. सर्वांचे खूप खूप आभार. या पलीकडं खूप बोलणं म्हणजे खरं तर आता अधिक शब्द आपण कुठेतरी वापरतो आहोत असं होईल, पाया घालतो आहोत असं होईल. खूप जणांनी इथे आजच्या सहभागाने आजचं हे सत्र यशस्वी केलं. दोन्हीही आपले तज्ज्ञ यांनी खूप सुंदर शब्दात, सोप्या शब्दात खूप अवघड गोष्टी असलेल्या सांगितल्या आणि कोविड विषयक असेल, कोरोना विषयक असेल, खूप अशी विचित्र माहिती जी आहे तिचं निराकरण करण्याचा सुद्धा खूप चांगला यशस्वी प्रयत्न केला. मी अर्थातच दोन्ही तज्ज्ञांचे डॉक्टर ऋजुता आयाचित आणि डॉक्टर महेश उगले यांचे सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान आणि त्या अंतर्गत असलेल्या मराठी विज्ञान परिषदेच्या पानगाव विभागातर्फे खूप खूप आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे समन्वयक म्हणून असलेले डॉक्टर मुकुंद भिसे आहेत. ते या उपक्रमाचे समन्वयक आहेत, परंतु प्रतिष्ठान आणि मराठी विज्ञान परिषदेचा पानगाव विभाग या दोघांच्याही दृष्टीने ते खूप चांगले मित्र आहेत. त्यांनी समन्वयक म्हणून सुद्धा खूप या सगळ्या उपक्रमाच्या नियोजनाची मेहनत घेतलेली आहे. त्यांचेही प्रतिष्ठान आणि मराठी विज्ञान परिषदेच्या पानगाव विभागातर्फे खूप खूप आभार. सर्व प्रेक्षक श्रोते यांनी सुद्धा हा सहभाग खूप सक्रिय दिला आज आणि खूप ही संख्या होती. त्यांचे सर्वांचे खूप खूप आभार. आज इथे मी पाहतोय परत एकदा मराठी विज्ञान परिषदेचे माजी कार्यवाह दिलीप कर्लेकर सर देखील होते आणि मागच्याही वेळेला मी असं म्हणालो की त्यांची उपस्थिती ही आमच्या दृष्टीने खूपच महत्वाची आणि प्रेरक आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयातील पुष्कळशा विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी देखील या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला. मी त्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. अप्रत्यक्षपणे ज्यांनी सर्वांनी या उपक्रमासाठी मदत सातत्यानं केलेली आहे त्या सर्वांचेही मी आभार मानतो. मी परत एकदा सर्वांना अशी विनंती करेन की सप्टेंबर पर्यंत आपला हा कार्यक्रम सतत चालू राहणार आहे दर रविवारी संध्याकाळी 5 वाजता. पुढच्या वेळेला यापेक्षाही आणखीन म्हणजे यापेक्षा असं मला म्हणता येत नाही, परंतु तुमच्या दृष्टीने परत प्रत्येक वेळेला आपण एक नवा महत्वाचा विषय घेतो आहोत. यामध्ये कोविड-19 म्हणजे कोरोनामुळे होणारा हा रोग नेमका काय आहे आणि त्याची लक्षणं कशी विकसित होत जातात, दिसत जातात आणि त्यानुसार उपचार प्रणाली कशी बदलत जाते आणि त्यामुळं आपल्याला रुग्ण झाल्यानंतर ज्या शंका येतात त्या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत पुढच्या रविवारी संध्याकाळी 5 वाजता. त्याचप्रमाणे मी हेही इथे सांगून टाकतोय की ही सगळी माहिती विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचावी आणि या कोविडच्या काळामध्ये ते दुर्दैवानं आज आपल्या सोबत आहेत की
हा नेमका त्यांनी शिकावं, त्यांनी खेळावं, बागडावं, त्या काळामध्ये नेमका त्यांना हा टाळेबंदीचा, लॉकडाऊनचा काळ पाहावा लागतो आहे. शाळा बंद आहेत. तरी सुद्धा ह्या काळामध्ये त्यांना जी माहिती प्रत्यक्षात मिळणं आवश्यक आहे, त्या माहितीसाठी आपण त्यांच्यासाठी चाचणी परीक्षा सुद्धा जाहीर केलेली आहे. आणि आमचं प्रतिष्ठानचं जे संकेतस्थळ आहे तिथे या आपण आतापर्यंतच्या सर्व तज्ञांनी दिलेल्या माहितीचं संकलन करतो आहोत आणि एक छोटासा अभ्यासक्रमच तिथे करतो आहोत. तो अभ्यासक्रम वाचून त्यांनी चाचणी परीक्षेचा सुद्धा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. जे आज इथे शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, त्यांनी सुद्धा आपली ही माहिती आपल्या विद्यार्थ्यांना द्यावी आणि ही माहिती केवळ विद्यार्थ्यांनीच घ्यावी असं अजिबात नाही. ती चाचणी, ती माहिती आपण सुद्धा नागरिक म्हणून देऊ शकतो. त्याचप्रमाणे युट्यूब चॅनल सुद्धा आहे. या सर्व तज्ञांच्या व्याख्यानांच्या चित्रफिती या प्रतिष्ठानच्या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत. त्यांचा आपण वारंवार फायदा घेऊ शकतो. ही माहिती सातत्यानं आपल्या सर्वांसोबत राहावी आणि ती परत परत आपल्यापर्यंत पोहोचावी हा प्रतिष्ठानचा प्रयत्न सातत्यानं चालू आहे. मी तुमचे सर्वांचे परत एकदा आभार मानतो आणि समन्वयक डॉक्टर भिसे यांच्याकडे परत एकदा सूत्र सोपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. इथं जमलेल्या सर्वांचे परत एकदा आभार मानतो आणि आपण परत भेटूयात पुढल्या रविवारी संध्याकाळी 5 वाजता. आणि आता आपले पुढले टॉपिक्स असणार आहेत कोविडचे उपचार पद्धती. त्याच्यामध्ये जवळपास 2 ते 3 सेशन असतील. सर्वांनी यावं, आपल्या जवळच्या सर्व लोकांना सांगावं अटेंड करण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांना यामध्ये सहभागी करावं. धन्यवाद.